तन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणात्मयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरुं वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं वाद्भारणवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्री गुरुभ्यो नमः हरि ओम विशेष परमात्मा खंयचे रितीरी त्या कुंतेले तशीची उत्तरे प्रार्थना ऐकून त्या परीक्षिताक संरक्षण केले तेदना कुंती सांगतली परमात्मा हे परमात्मा तू कितली काल आमकां राखला रे देवा आमकां पुरे जनान मेळणो उज्जरितना तसं लाक्षाग्रहा वेळार राखला तू भीमाक तांणी ओरनो विष दितना तेदन तू आमकां राखला आमकां पुरे जनान मेळणो द्रोह करून राखतानी जाल्यार तू आमकां राखला द्रौपदी वस्त्रहरण जातना तू आमकां राखला हेज्जे हेज्जेक तू आमकां राखला आतां पळयल्यार मिगेल खंयची नातवाल पूत पंत्र परीक्षित त्या परीक्षिताला खंयची एक जीवन प्रारंभ जावपाक जाल्यार तू आमकां राखला अशी पळयतना देवा तू काला कालाक आमकां मेळटा तेवे केन्ना मेळटा आमी कसले एक सुखार असल्यार तू आसना कसले आमकां दुख्ख जाल्यार सुरवे येवन रावता वनवासा आसताची थंय ऋषी सर्व जनाक तागे शिष्याक घेवन रावलो होंगात करची कसले म्हण ना म्हणटना तू त्या संदर्भात येवन थंय अक्षय पात्रांतून एक कण खावन सगळे तांकां ऋषीश्वरांक तृप्त केले अशी हेजेच एक आमकां खंय एक वेपत जातना तेदो तू येवन आमकां पावला आमकां रक्षण केला हें पळयतना दिसता देवा कसले विपदस्तंतु नश्यश्वत तत्र तत्र जगत्पते मिगेल जिवनांत तू तरी पावत वयतले तू तरी दिसत वयतले आमकां केन्नाय कसो आसो म्हूण सांगल्यार दुख्ख हे शरिरांत तू आमकां खंयची एक परकृत दुख्ख आसतना तू येवन अनुग्रह करता वयतले ताच्या शोहाड अनुग्रह कसो आसता देवा असले तुगेल खंयची एक पळोवच्या साधन आमी दुःख भोगू का तुगेल एक पळोवच्या साधन तुगेल अनुग्रह साधन जावन आमी सर्व अनुभव सुखा जाल्यार त्या सुखार स्वीकार करता तशें हांव कुंती प्रार्थना करतली तिगेले सांगता गेल्यार जावच्या हक्का जावई कृष्ण कुंतीलोची भाव वसुदेवाल चल्लो कृष्ण तशें हांव तुगेले हक्कार सांगता तू का आमी तरी पळोवच्या साधन वयतले आमकां विपदस संतु न शाश्वत जावन विपदस तत्र तत्र जगत्पते प्रत्येक स्थानांत आमी खंयची हेज्जेन आमकां विपदस कसं लायक तू पळोवच्या साधन ते कृष्ण पळया ताका अनेक नांव प्रचंड म्हूण कसं लाय म्हूण सांगल्यार प्रत्येक कडेन कसले तुमी आलोचन करता जाल्यार तुमगेले पळय शोहाड स्वतंत्र म्हूण दाखयत हेच दोळता ऐकून तेन प्रार्थना करूची ताई प्रत्येक हेजे जेंका पांडवाक कश्ट जाला पांडवाक तेदन पोवच्या कृष्ण येयला हे जल्लेलेची पांडवाक तितके कष्ट ना कृष्ण परंधामाच आमकां तिने प्रार्थना करता आमकां विपत तेव्हा तेदन तू म्हाका हें कर का म्हूण त्या क्षणाक देखून तांकां विपत म्हणल ना तांकां कृष्णाक खंयची एक त्या विपत्तान करता अनुग्रह म्हणल ना सुखार जीवन तदनंतर राज्य जाता राज्याभिषेक आमकां पूर्ण काल हें करता तदनंतर कृष्ण परंधामा पावतरी आमी जाल्यार पांडव भायर सरता ती कुंती हें जाता तदनंतर तिका खंयची रितीर कष्ट म्हूण येयली मना दुःख म्हणल ना तशी त्या परमात्मा स्वातंत्र्य खंयच्याय विशयाची तुम्ही कितले आलोचन करा तुमगेले कशी एक मुष्टी चढच हांव म्हणून स्वातंत्र्य दाखोवन त्या परमात्मा स्वभाव
तसल परमात्माला त्यांची अनुग्रहान करताना जन्मायन तसल त्या परीक्षित रायाला सर्व तगेल्या जीवनावधी तो या जाऊन काले ऐकलं म्हणतेची त्यांची एक कालमान मिळताना एक योग म्हणतात तसं विनाशकाले विपरीत बुद्धी तशी विनाशकाल येताना खचकी ताणते सर्पाक घालून शाप घेताना तका तक्षकान मोरका म्हणत तसल्या तक्षकाल दंशान करताना तागेर मरण म्हणत तसं निश्चित जाता तदाना शुकाचार येता म्हणत विषय ताई काले तुम्ही ऐकलेच तदाना ते शुकाचार्या लगी सम्मान इत्यादी करून आम्ही कसं ऐकू का तसल विषयाची तू अनुग्रह कर दवा म्हणून परीक्षितू शुकाचार्याक प्रार्थना करता तेदाना शुकाचार्याक भारी संतोष कसं काय म्हणून सांगणारी वरियान येशते प्रश्न हा कृती लोकहितम नृपा तू या कसं प्रश्न केला हे अत्यंत उत्तम जाऊन असेल तसा प्रश्न कसं नाही का म्हणून सांगणारी शुकाचार्य सांगता निद्रया क्रियते नक्तम व्यवसायेन नवम वयः दिवाचार्थेन राजन कुटुंब भरणेन वा पूरे जन तंगे यौवनान करताना रात्री काल पूर्ण निदान काढताची खंचकी दिवसा कालस त्या व्यापार करच्या की कुटुंब संरक्षण करच्या की तंगे सर्व त्या जीवनामध्ये काढताची हिंदी म्हणणे असं तसं म्हणून सगळे बचपन खेल में खोया जवानी नींद में सोया बुढ़ापे में देख कर रोया खंचकी चिरडूपण असताना खेळताची चिरडूपण काणगिवचे यौवन असताना लायक नींद त्यातन पुरे आलस्य काही ना तिला आलस्य त्या समयाची रेवण रप्ता वृद्धाप्यताना अयो कोरका जलल समयाचे राम साधन इत्यादी करणवा आता मी हाताने कसं कुडवता म्हणले प्रायश्चित्त आपण काणगिवच तिथल्याची मनुष्या जीवन रप्ता असं नाही का हजेरी तुक्का कंचकी एक योग्य जाऊन सामर्थ्य असताना सगळे आता अनशनंजाम तो बैसून सगळे कान ऐकून त्या मनन परिचित असं एक सामर्थ्य असतानाची तू कंचकी त्या परमात्मा विषय इंगिताना अत्यंत संतोष देता एतावान सांख्य योग्याभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसाम अंधे नारायण स्मृती अत्यंत हाड भाग्य परीक्षिता तुगे कसं भाग्य म्हणून सांगणारी सगळे एक मनुष्य जन्मान तर एक सार्थकत केदाना म्हणून सांगणारी तिथल्या तू करी कडेरी परमात्मा स्मरण केलेरीची त्या सार्थक प्रत्येक कर्म कोण कडेरी कृष्णार्पण म्हणून दड घालेरी त्या सार्थक तशानो तुगे इतली काम तू केलेला परम भागवत जीवन केला तू कोण की क्षत्रिय जाऊन कसं धर्म संरक्षण करका त्या धर्म संरक्षण केला कडेरा तू कसं करका त्या परमात्मा समर्पण करका त्या परमात्मा ज्ञान करून घेऊ का तसं योग्य जाऊन असेल तसं बुद्धी तू केला म्हणून सांगणारी आजपासून हाड कसंच तशानो इदम भागवतम नाम पुराण ब्रह्म संहितम अधीतवान द्वापरादो पितद्वैपायनादः तशानो तू काम भागवत श्रीमद भागवत म्हणून तसं पुराणात उपदेश करता हे मक्का मिगेल बापसून दिलं अति गुह्यतम जाऊन असेल तसं शास्त्र पुढे एक संप्रदाय असेल एक वंशस्थ मनेतन असतं म्हणून सांगणारी तांगेल बापसून तांग कसं उपदेश करता ते गुह्य जाऊन असेल तसं परंपरागत जाऊन असेल तसं विद्येक त्याचे विशेष वर्चस्व आजी खाल या मीना मात्र मी या गोत्राच्या आमगेल ताई या म्हणस जलरी कुचकी कोरका जलल आजी किती हान तसं घरण येत तसं आमगेल कुटुंब येतो या संदर्भात असं आचरण तशी आमक कसं तो शुकाचार्य सांगता हा पणाल वंशा जलल मिगेल बापूस पाणा म्हणून सांगत साक्षात वेदव्यास ताणे मग कसं उपदेश केलेलं तसं परमगुह्य जामशील सिद्धांत त्या तुगेले राख आवाज सर्वांध वडता असं तू कंचकी निंगिल प्रश्नान करताना मग अत्यंत संतोष जाणो त्या तुगेले त्रास सर्वांध वडता सममन विनायक तुका महाभाग्य कसं लायक म्हणून सांगणारी पुढे एक रायशील घे कठवांगो म्हणून नाव का कठवांगो नाम राजर्षी ज्ञेय इयत्तमायुषम हा मुहूर्तात संगम उत्सर्जे गतवान अभयम हरिम खट्टवांगो म्हणून तसं राय त्या राय कसं येता म्हणून सांगणारी स्वर्गा शिवताना देवतांगेला निघेल कितल्या आयुष्यभरला त्यांनी अत्यंत सौहार्द जाऊन मुहूर्त पर्यंत असतो गेला आयुष्य एक मुहूर्त मात्र आयुष्य अयो मुहूर्त मात्र स म्हणताना त्यात कसलही तरी किरबित्तर भई जाईन जलवा मिगेल इतल्याची म्हणाल तसं एक संताप नाके आ मुकार सुन मिगेल बाईच्या कॉन्ट्रॅक्टचे म्हणाल तसं बेजार नाके अत्यंत संतोष आहे कसं नाही म्हणून सांगारी मग निश्चय करणं आणि मग अंत्यनारायण स्मरण करच्या
मिगल जीवनान त्यारी सर्व परमात्मा समर्पण करच्या काकमाक एक निश्चय जालना म्हणते ते आणि शिहीदा तैंदकून येऊन तागेल कसं पुरे जबाबदार असेल त्या योग्य जना पुरे जबाबदार देऊन कडेली त्या परमात्मा स्मरण करताची तो तागेले प्राणत्याग करता तशसना तक्का काली मुहूर्त मात्र तक साधन करच्या अवकाश मेळ्ळो तुका 7 दीस मेळ्ळा तशानो योग्य रीतीने तू त्या करून 7 दिवसाचे इत्यादी ऐक थी सांगता यत्रेदं दृश्यते विश्वं भूतं भक्तिं च यत् अंडकोशे शरीरेस्मिन् सप्तावर्ण संयुते ये प्रत्येक खंचकी असं या परमात्मालेची स्वरूप जावण शिला या खंचकी परमात्माला ऐकत असतो परमात्मालेची योग्य जावणशील तसल्या विस्तार जावणशील तसल्या या शरीराची हे सगळे ब्रह्मांड म्हणाल या ब्रह्मांडा सप्तावरण 7 विंगड पृथिव्यादी सूर करून 7 आवरण तसल्या 7 आवरणां करताना त्या परमात्मा या सप्तावरण पूजा इत्यादी का रीती तागेल शरीर रबून या संपूर्ण विश्वांतू रबला तसल त्या परमात्मा कसं एक स्वरूप म्हणून सांगलेली परमात्माक पय्यार दुखून सूर कोण मत्याला पर्यंत 14 लोक व्याप्त कोण रबला के परमात्मा कशी रबला म्हणून सांगलेली पाताळमे तस्य पादमूलम पठन्ति कचकी पाताळा दुखून सूर केले जाऊचाक कोणकी ब्रह्मांड चिंतन करचे ब्रह्मांड चिंतन करताना पय्यार दुखून मत्याला पर्यंत चिंतन केल्या सृष्टी चिंतन म्हणता त्यांची एक न्यास करताना मग पय्याला दुखून मत्याला करचाक सृष्टी चिंतन मत्याला दुखून तो गुवचाक लय चिंतन दोन्ही मध्ये हम करचाक तका लय स्थिती चिंतन म्हणतात तशी ब्रह्मचर्याना सृष्टी चिंतन कोरका कोणकी संन्यासी लय चिंतन कोरका गृहस्थान कोरका जल तसं स्थिती चिंतन म्हणाले का योग्य जावणशील तसं न्याय असेल तशी सृष्टी करता जावणशील तसं ब्रह्म ताड उपदेश केला त्या परमात्मा न्याय केलेला त्याचा ना तो सांगता पाताळ म्हणाल तसं विषय असेल त्या पाताळ लोक मिगेल पाद मुलांत मिगेल पया मुळांत ते पाताळ लोक असतात महातळ म्हणस त्या कचकी गुल्फात अँकल म्हणतात तंतु महातळ असत द्वे जानुनी सुतळम विश्वमूर्ती वितळ आणि अतळ म्हणाल तसल्या दोन्ही परमात्माला उलटाला येता जंगेरी सुतळ म्हणाल येता तदनंतर नाभिस्थळाची महितळ भूलोक येता तशीची वैरतना उदरांतो हे करताना आम्ही सांगताची तसल्या भुवाहा स्वाहा तपाहा सत्यम तसं लोक कंचकी नाभी लोकनो हृदयाक तशीच कंठारी तशी भ्रूमध्यांतो हे सांगेल तसं लोक इत्यादी त्या परमात्मा विश्वमूर्तीला हे कंचकी 14 लोकस चतुर्दश भुवन म्हणतात 7 पाताळ 7 वैली लोक तसं हे 14 लोक सगळेची परमात्मा शरीर म्हणताना कंची लोक कंची अवयव म्हणाले चिंतना ते शुकाचार्य आका उपदेश करता तदनंतर ते सांगता तिथल्याने परमात्माला काल तुम्ही ऐकलेच शब्दस्य हि ब्रह्मण ईशपंता यन्नाभिर्ध्यायति धीर पार्थैः कंची या सगळे शब्द प्रपंचस अंक पुरे ध्वनी असच्या पुरो भेरी मारताना एक शब्द येतात शंख फुंकताना एक शब्द येतात ताके रवजताना अनेक शब्द असतात त्यांचे एक पक्षी एक रीतीने एक शब्द प्रत्येक शब्दान करताना त्या परमात्मा विशेष जावनशील तसं गुण त्या संवर्णन करता असतात संवर्णन देता असता त्याला तंतु एक शब्दान तसं हे चतुर्दश भुवनांतू प्रत्येक त्या व्याप्त जावनशील तसं त्या परमात्मा वाच्य गुण सर्व ताके गुणपूर्णत्व सांगच्या कितली गुण अस तितली शब्द के आता उदाहरण एकलो भारी छंद असल्या ताक सुंदर आम्हाला शब्द अस ताके लावण्य असलेली लवणोपेत म्हणून सांगेल ताके तो तेज असलेली तेजस्वी म्हणून सांगतात तशी एक शब्दान करताना ताके तशी एक गुण संबोधन देतात तशी हे सगळे शब्द प्रपंच परमात्मा सांगतो म्हणून सांगेल तांतो दुखून एक गुण त्या परमात्मा सांगेल आता ಸ್ವಲ್ಪ विचार केल्याने एक संशय खंयची एक चांग शब्द पुरे तुम्ही असे सांगेल
ಕೆಲವು ಶಬ್ದ ಮೂಢ ಮೂರ್ಖ हे पुढे शब्द परमात्मा म्हणून सांगाय परमात्मा मूढ म्हणून काकी परमात्मा मूर्ख म्हणून काकी म्हणून सांगणारी हे पुरे कोणाक मूढ योग्य तसं तांक मूढ म्हणून करतल तो परमात्मा तशें तांक मूढ म्हणना पण की मूर्ख जाव का मूर्ख करतल तसं तो परमात्मा अशी करताना सर्व शब्द वाच्यत्व त्या परमात्मा असं रेडी माइक करता तुम्हाला तसं नाना ರೀತಿ शब्दान करताना तो परमात्मा बोधन देता हंगा हे इतलेने अज्जोटो अनेक भागवत सांगता तसं म्हणून सांगणारे ಅದಕ್ಕವರ ನಾಮಸು ಯಾವದರ್ಥಸ್ಯ ಅಪ್ರಮತ್ತೋ ವ್ಯವಸಾಯ ಬುದ್ಧಿಃ ಸಿದ್ಧಿ ಅನ್ವರ್ಥಾಯನ ಯತೇತ ತತ್ಪರಿಶ್ರಮಂ ತತ್ರ ಸಮೀಕ್ಷಮಾಣಃ तशावनो कोणकी योग्य जावन असेल तसं ज्ञान निवडण्यास त्यांनी कितली शब्द वापरू का तितले मात्र वापरतात कितल्यान तांगेल व्यवहार जाव का त्याच्यापाशी एक छेड वापरणार कसं लायका म्हणून सांगणारी परमात्मा नाव त्या आमक व्यवहार करच्याक दिलं नाही त्याचे ओनर कोण म्हणून सांगणार देव तशावनो आमगेल कितली परिमिती असं तागेल त्या आज्ञेन करताना तितले वापर का छड आम्ही उलोचानाच्या म्हणली पुढे जन तंतु हे करताची तसं एवं स्वसिद्धे स्वत एव सिद्ध आत्मा प्रियार्थो भगवान अनंतः तम निवृत्तो नियतार्थो भजेत संसार हेतु परमश्चयत्र तसं ते परमात्मा दिव्य जावनशील तसं अनोपम जावनशील तसं ते रूप त्या नित्य निरंतर हृदयांतू चिंतन करता असताना या संसार म्हणून तसं चक्र या चक्रात पण भाग घेऊन योग्य जावनशील तसं ते परमात्मा चरण पोचा मिळता तो परमात्मा संख्या गेले एक एक अवयमान करतात तो सर्व या जगत या व्याप्त जाऊन असते परमात्मा व्याप्ती परिचिंतन करचेच मस्त कट कशी म्हणून सांगणारे आता एक मनुष्य सगळे एक माणसार निघून असले तो सगळे माणसार व्याप्त जाऊन निघाला म्हणून सांगायचं जरी व्याप्त जाऊन निघाला म्हणारे खंचे माणच्या मूल्यांतू तगेल पायस की ते तगेल मागतीना ते मागतेस की ते पाय ना सगळे माणसार तो निघाला बाई जर पाय शिलकड्यान मागतीना मागते शिलकड्यान पाय ना जर परमात्मा व्याप्त कशी म्हणून सांगणारे एक एक जगतच्या एक एक कण आणताय तगेल सर्व अवयव घेऊन सर्व कड्यानं तो परमात्मा राप्त के असं अचिंत्य अद्भुत जाऊन असेल तसं त्या परमात्मा व्याप्ती कसं म्हणून सांगचे अणुरेणु तृणकाष्ट परिपूर्ण अणुरेणु तृणकाष्ट व्याप्त नाही परिपूर्ण परिपूर्ण म्हणून एकल्यान परिपूर्ण जाऊन बैशी म्हणा कसं सर्व अवयव घेऊन बैशी तशी त्या अंत बैशीनंतर कशी म्हणून सांगले त्या परमात्मा महाविष्णू म्हणून सांगले कसं म्हणून सांगणारे प्रवेश करतात तर महाविष्णू म्हणत होते तेव्हा कशी प्रवेश करता आता मी घराभितर प्रवेश केला घराभितर प्रवेश केलेलं कसं करता त्यांची एक मूल्य वाचून तो बैसू का जत परमात्मा कृष्ण की घराभितर प्रवेश केला म्हणून सांगणारे प्रत्येक घराच्या कोणात तरी असेल तसं परी एक ऍटम आणते जलरी ते परमात्मा व्याप्त जाऊन राखतो काय तिथले परमात्मा व्याप्ती त्यांची बाहेरी असता भितरी असता त्यांची अंते का घराभितर प्रवेश करता गेला संपूर्ण जाऊन घराभितर प्रवेश करता जाय ना ओंगे बाहेरी व्याप्त जाऊन असता तसं महाविशक्ती तसं एक जागेल प्रवेश शक्ती तसं एक व्याप्त शक्ती तसं एक व्यापक स्वरूप त्या परमात्माला तसं परमात्माला स्थिर बुद्धी स्थिर निष्ठा इत्यादी दवर का सांगता चिंतन करताना कशी म्हणून सांगणारी आणखी एक ध्यान करताच आम्ही परमात्मा विषयाचे इतकी चिंतन करताची इतकी ध्यान करताची आमक परमात्मा अपरोक्ष ज्ञान दत्ता म्हणून पुरे सांगताच जलरी तंते एक विचित्र असत पुरे जना एक रीती अपरोक्ष ज्ञान देऊची नाही की हे कंची तुम्ही ऐकलंच 7 लोक असायची म्हणून भू भुवः स्वः तपः जनाः सत्यम असं या 7 लोकांची तंते जलरी कोण कोण थे राबोगा तंक कितली कालपर्यंत परमात्मा दर्शन देता म्हणाले विस्तार सांगायच पादयोगी म्हणतात पादयोगी म्हणून नाव त्यांनी कसं कोडच्या म्हणून सांगणारी परमात्माक काल मात्र म्हणा कितल्या म्हणून सांगणारी उच्चार कोरका झाले अकार उच्चार कोरका गेले कितले टाइम लागता ताक एक मात्रा म्हणतात हाचे 1/4 हाचे 4 वाट्यान काढल्यार कितले एक सन काल मिळता म्हणजे तितले काल ना तितले सान क्षण समाची दोन मुचून सोडू काही ना त्याच्यापेक्षा अनेक मायन्यूट जावं तसं क्षण तितले मात्र काल परमात्मा दर्शन केला अपरोक्ष ज्ञान
तिथले जन्मजन्मांतरा साधन कर सर्व साधन करताना तांकां करचें तें परमात्मा अपरोक्ष ज्ञानाक वचता ताजेन तांकां परमात्मा दर्शन घेवचें कितलें म्हणून सांगली ते 1/4 ऑफ द मात्रा तसले एक तांकां हें जाता तसल पादयोगी तांणी महर लोक आसतात योगी म्हण आसतात तांणी कितले म्हूण सांगली अकार उच्चारण करच्या कितले एक मात्रा काल म्हणून उच्चारण करतना कितली काळ जावका तितली काल पर्यंत मात्र ते परमात्मा अपरोक्ष जावन मागीर तांणी साधन करून मागीर मोक्षावतर न्ही मोक्षा फुडें अपरोक्ष ज्ञान देताना तांणी परमात्मा पळोवच काल तितलोच तांणी कसं करताची म्हणून सांगले जनर लोकांत असताच तांचे नंतर स मात्र काल त्या स मात्र काल म्हळ्यार अकार स पंत उच्चारण केले कितले टाइम आसता तितले टाइम ते परमात्मा दर्शन करून घेवचे तांकां ज्ञान तपस्वी म्हणटात तसंच तपस्वी वरिण्य तपो लोकांत असतात मुहूर्त पर्यंत परमात्मा दर्शन केलेले तांकां ज्ञानी म्हणटात तांणी सत्य लोकांत असतात हज्जापशी चढ मुहूर्तापशी चढ तरी पळयता विचार तांकां महाज्ञानी म्हणटात देवता तांणी पुरे सत्य लोका भायली त्या वैकुंठ लोकांत असताची तसले परमात्मा दर्शन अपरोक्ष ज्ञान बिंबरूपी नाम तसं अशी परमात्मा मस्त्यानान पुढे रामकृष्णाचे अवतार जतन तितली पळयला ना हज्जापशी चढत पळयला ना म्हणून सांगली अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार त्यांनी अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कसले म्हणून समजून घेवचे दिले आमगेले योग्यता स्के देवान दिले आमगे योग्यते प्रकारे आम्ही कितली आता खंयची एकलो रँक स्टुडंट असता तागेले कसं योग्यता म्हणून सांगले देवाल म्हणतो कशी म्हणून सांगले पुरे जण 1 लाख क्वेश्चन पेपर नाही कोणाक कसं कसं योग्यता असं ताका समजावून तांकां क्वेश्चन पेपर तशी कोणकी एकलो चड योग्यत्वान असत ताका चड साधन ताणे येदे कोण बेसल्यार जायना ताणें चड साधन करता ब्रह्म आसा ब्रह्मो चतुर्मुख ब्रह्म आसा चतुर्मुख ब्रह्मा साधन पळयले अपरोक्ष ज्ञानोत्तर साधन पळयले रे ताका ब्रह्माले 100 जन्म ब्रह्माक साधन एकाल ब्रह्मा जन्म कसो लो म्हणून तुम्ही मुखार कळता आता तो ब्रह्मा जन्म म्हणताना 100 जन्म कसो आसा म्हणून दिसच्या बरो जर ब्रह्मा एक जन्म कितलो ताची 100 वांट्यान जन्म कसो लो म्हणून तुम्ही आलोचन करता तें कळत तुमका तसं ब्रह्मा साधन आमी तशी तसले एक साधन करताना तांगेल श्रवण मनन तशीची हे श्रवण म्हणून सांगले नाना रीती गुरु मुखांतर जायत अंगेल मुखांतर जायत ज्ञान संपादन करचे हाका श्रवण म्हणटात मनन म्हळ्यार कसं म्हणून सांगले केल्ले ज्ञानांत निश्चय संपादन करच्याक ते युक्त्यनुसंधान करच्याक ताका मनन म्हणटात हे पुरे एक विषय धडे प्रमेय निश्चित जातले मनांतूची त्या विषयात उपब्रह्मित जावन आशिल्लो तसलो ते सर्व गुण युक्त जावन आशिल्लो तसलो ते परमात्मा मनान चिंतन करच्याक ताका ध्यान म्हणटात त्या ध्यानांत ते मस्त वैषम्य असते केलो जनाक एक पण आज एक मस्त जन भागवत महात्म्यांतू येता ध्यान आपल्याला पुरे वत कसला करून सांगले कोणाके बित वेल्यान भक्ती ना कोणाके बित वेल्यान योग्य जावन आशिल्लो तसलो ज्ञान ना जाल्यार एक डंबाचारांक वरलेल्यांक कसले एक दाखोवका म्हणल्यार बिंगडा मोस पुरोवक तो कसं करता म्हणून सांगल्यार बैसत काय आणि दोळ मुचून बैसता ते ना ध्यान फलंगतः म्हणून साक्षात पद्मपुराण सांगता तशी ध्यान म्हणून सांगली ते खंयची एक अत्यंत क्लिष्ट जावन आशिल्लो तसलो कर्म तांतू कसं करता म्हणून सांगले परमात्मा तांतू दोन्ही आस सुरवेक ताका भागभागशः खंडशः परमात्मा चरण परिकल्पन करचे परमात्मा तशीची अवयव परिकल्पन करता येते बिंबे येताय तदनंतर कुर्टाल येताय नाभि परमात्माला हृदय भागू कंठ भागू तोंड किरीट अशी ताका अवधारण म्हणतात अशी धारण करता 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 येऊन समग्र जावन आशिल्लो तसलो ते परमात्मा चिंतन कर एक भितर एक मनान करताना एक परमात्मा विग्रह चिंतन करचे परिकल्पन करचे त्या विग्रह पळयता पळयता पळयताची तंतुमग्न जावचे आनी भायर पुरे सोडचे हाची परिपक्वत वतना ताका ध्यान म्हणटात आज एक ध्याना म्हणून बेसताची दोळ मुचिताची नीर काडटाची उरलेली आमी ध्याना बेसताची आमी हात बेसताची ताका बेसताची म्हणून पुरे सांगताची मना शांती गोष्ट ध्यान करता सहा सकाळ पान दुखून सहा ध्यान करचे कसं ध्यान करता असाची परमात्मा कितली चिंतन तुम्ही करताची परमात्मा रूप कसं पळयता भितरी मानसा मनोमय वस्तुनः मनसा अवलोकनं ध्यानं मानस वासनामय वस्तुनः मनसा अवलोकनं ध्यानं खंयची मनाची वासनान करताना तांचेर लेपू के परमात्मा एक बिंद भितरी त्या मनान पळयता रबूक
त्यावेळी कशी पळो का मन एक कड्यान लागले तेन्ना दोळ काम करना तसले का म्हणून सांगल्यारी दोळ्यान खंयची एक विषय पळो का जाल्यार दोळ्याक आनी त्या विशयाक संपर्क कशें जावं का तशी मनाक आनी दोळ्याक संपर्क जावं तशें जावं न्हू केलो पण तुमकां मनाक येता तसले म्हणून सांगल्यारी कोणेय केद्रा पास येता जाल्यार तो येवन तुगेले जरा निमिता तू पळय म्हाका त्या वेळ पळय कसले का म्हणून ना गो मिगेल मन विंगड करना नाशिल्ले मिगेल मनाक वचचे न्ही तशी म्हणचे स्वभावच दोळ्या येद्रा खंयची एक पदार्थ गेलेरी मन थंय सन्निकर्ष नातिल्लो कोण मनाच खंयची एक अधिष्ठान नातिल्लो कोण दोळ्या काम करना तशीची मनाची खंयची एकाग्रतेन करतना त्या परमात्मा चिंतन तरी असं वयतले तेजा नाम भाष्य सर्व इंद्रिय उपरत जावन आसता तुम्ही कसं एल रांद वरल्यारी पान दुखून स दुखून सात जाल्यारी तुम पळोवनाच तसंच ध्यान परिपक्व देवच का कोणाय लागे पण तू जोर मारल्यारी पळोवनाच तुका कोणे हे केल्यार लासल्यारी पळोवनाच कसं केल्यारी पळोवनाच या देहाभिमान पुरे त्या कोणतेही पळोच असं ध्यान परिपक्वतेन आम्ही आणि काही वचन कारण कसं आमगे श्रवणच आहे आम्ही कितले ऐकू का आम्ही कितले ज्ञान करता फॅन जाय ज्ञान करता सेकंड स्टेप मनन असं ताची थर्ड स्टेप ध्यान त्या फर्स्ट स्टेप कंप्लीट करनाशी थर्ड स्टेप आम्ही करता म्हणून सांगले कशें जाता तशें हांव न्हू ह्या ध्यानाची परिपक्वता येता अशी त्या पळोवन 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 रूढ जाताना तेन्ना बिंबरूपी जावन आशिल्लो आसल आमगे हृदया भितरी आशिल्लो आसल परमात्मा दर्शन करचें त्या इतली काल एक मात्रा एक क्षण एक मुहूर्त हे पुरे जावची कसं म्हणून सांगले त्या भितर आशिल्लो आसल परमात्मा दर्शन त्या हज्जे असले विस्तृत जावन आशिल्लो आसल त्या परमात्मा दर्शन हज्जे नसकिना कसं जाता म्हणून सांगले ते एक क्षण गेले इतले म्हणून लेक्चर ना की त्या जल हज्जेन जावचे आनंद आमकां कितले जन्माक खंय मेळना तिला आनंद मेळत मस्त तहानी जाताना येदे उद्दा मेळल्यारी जावची खुशी भरलेले टायमार तुमकां कितले उद्दा पिल्यारी मेळना तशी जन्म जन्मांतरा आतानेक तेदन मेळ्ळें तसं ते अमृत बिंदू ते परमात्मा दर्शनान करताना सर्व जन्मा तानी वतली तशी तसले रीतीने त्या परमात्मा दर्शन करताची तसं त्या परमात्माला अमोघ जावन आशिल्लो तसले हे करताच तसल परमात्मा चिंतन करताची परमात्मो एकाने कालाचेरी हे जगत या सर्जन कोरका म्हणून भायर सर जगत या सर्जन कोरका म्हणून भायर सरतना तेदना थंय कसं करता म्हणून सांगले पुरे देवांका हंका तांका पुरे सर्जन करते सृष्टी करताना पुरे देवता इत्यादी पळयताना देवतांक आयलेची जन्म आयलेची कसं कोरका म्हणून कळना तेदना तांणी पुरे देवता स्तोत्र करता हे परमात्मा स्तोत्र करताच तेदना थंय वर्णन करता ऋषीश्वर सकाम सर्व कामो वा मोक्ष कामो उदारदीहि तीव्र क्षणेन भक्ति योगेन यजेत पुरुषं परम आम्ही खंयचे कामान करता सर्व कार्य करू पुरोच तसले काम दवरून करू पुरोची काम नातील करू पुरोच हे पुरे तुगेल मोक्षाकोस्कर करता राजा तुगेल खंयची चरणारिंदा पाव कामन करताच आज तू कसला केल्ला म्हणून क्वेश्चन करू नये मिगेल एकच ध्येय तुगेल खंयची चरणारिंदा पाव कामन तशी तुगेल खंयची तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषं तसले उत्कट जावन आशिल्लो तसले भक्तीन करताना त्या परमात्मा पाव कामन तसले उद्देशान करताना आम्ही सर्व कर्म करताच आम्ही तेदना शौनक लिंगिता वही अत्यंत योग्य जावन तू सांगला भागवत अर्थ करून घेवच्याक स्वल्प कष्ट कसला करून सांगल्यारी 3-4 संवाद शौनकाक आणि सुताचार्या एक संवाद तेदन शौनकान सांगेल तसले शुक महामुनीक आणि परीक्षिताक संवाद तेदन शुकान सांगचे वर्णना रीती तशी या 3-4 स्टेपारी अर्थ करून घेवच्याक ते समज क्रोनॉलॉजी मात्या वच्चा स्वल्प कष्ट जाल्यारी शौनको सुताचार्यान लिंगिता तू शुकाचार्या विषयाचे मस्त सांगता सर ओंगा आयुर्हरति वै पुंसा उद्यन्नस्तं च यन्नसौ तस्यार्थे क्षणो नीतः उत्तम श्लोक वार्तया आमगे सगळे आयुष्य आम्ही पुरे कंचा काढताची म्हणून सांगणारी लौकिक जावन आशिल्लो तसले घटने काढताच तशें जावन तूं म्हाका एक काम कर आमकां आशिल्लो तसले सर्व क्षण एक क्षण कोणी त्या परमात्मा दिकड वेल्यार सगळे आयुष्याची उद्धार जाता आम्ही केल्यार तशें हांव तसं उत्तम श्लोक वार्तया उत्तम म्हणून सांगल्यार उत्तम हो पुरुषा म्हणून सांगले रीती उत्तम म्हण परमात्मा तागेर खंयची श्लोक म्हणून सांगल्यार तागेर विशय आशिल्लो तसले कीर्त
श्लोक हा म्हणून अनेक अर्थ कसं म्हणून सांगले तागेल कीर्ती म्हणत तज्जे वार्ताय तागेल खंयची संवादन करताना आमगेल तज्जेಗೋಸ್ಕರ आम्ही एक क्षण खर्च केले आमगेल सगळेची खंयची आयुष्य आम्ही गंगाडांत काढले ताका इक्वलंट जावन येता तशें जावन तू आमकां त्या परमात्मा विशयाचेर आनीकय सांग म्हणून शौनक सुताचार्याले निमिता तेदन तो सांगता आमगेल खंयची देवान दिला हे सगळे शरीर आनी तो आमकां कान दिले हे कान आम्ही तरी परमात्मा श्रवणा ऐकनाशी परमात्मा कथाक आम्ही घालनाश केवल कोणाला एक विषयाचेर जो खंयची एक लौकिक जावन नाशिल्ली तसले विषयाचेर आम्ही कान घाल्ले रे हे पुरे खंयची विंद्रा बिलिके विंगडात कसलेक ह्या नातिले नाही नातिले कची ताका एक वासस्थान कोण दिलें कान केदन जेवचे म्हणून सांगले मनुष्य केदन जेवचे म्हणून सांगले रे ताका ते बुद्धिशक्ती तांचे परमात्मा तिकडे वेल्ले मात कान केदन जेवचे परमात्मा श्रवण केल्यार मात तशी विशेष जावन काटकोपनिषदान देता ह्योच शुकाचार्य थंय मूल रूपा रुद्र रूपा रोचन तागेल बापूर श्रवणशील तसं ब्रह्माले निवेदा वैजयन्ते सदासीनम एकांते चतुराणम विष्णो विविधुषस्तत्वं पर्यपृच्छत् सदाशिवः खंयची वैजयन्ती म्हणून तसं ब्रह्म तागेल सदा नाम दिसतना थंय परमात्मा तत्वागोस्कर म्हाका तू परमात्मा तत्व उपदेश करी म्हणून ह्यो रुद्रदेव वचन ब्रह्माले निमित्ते तेदना येईल तसं त्या काटकोपनिषद तलवकारोपनिषद थंय विशेष रीती सांगतात कसं म्हणून सांगले यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदम् उपासते यश्रोत्रिया न शृणोति येनेदं श्रोत्रं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदम् उपासते तू आदिते ब्रह्म परब्रह्म म्हणून कसं म्हणलेकला खंयच्याक आम्ही दोळ्यान पळोवचा जायना जलरी दोळ्यान कसले एक संचार जाव का दोळ्या सर्व कार्य कोण करीता तोच परब्रह्म खंयच्यान आमी कान्ना ऐकूचा जायना परमात्मा साक्षात जावन तागेल खंयचे ऐकूचा जायना जलरी कान्ना खंयची एक सामर्थ्य आसा ते कोण करून दिवचे म्हणून सांगले ते परमात्मा तशें हांव परमात्मानाची सामर्थ्य भरलें परमात्माना रब्बून सर्व ऐकलें ते खंयच्याक उपयोग करता परमात्मा कथाकोस्कर उपयोग करता ताज्या भाशेन होड कसो करूं जाल्यार तुगेर खंयची साधन तुगेल कोस्कर वापरचें की योग्य जावन मस्त जन बँका जो हंत असतात कोणाल की दुड्ड असता ते दुड्ड तांगेले अकाउंटा पडलेली न्हू योग्य कोणाल खंयची एक दुड्ड विंगडालो कोणकी विंगडान हे केले रे यार दो जद्दू येले म्हण जातले तशी कोणाकी साधन कोणाकी वापरचें म्हणून सांगले ते योग्य नाही कोणाकी साधन तांगेल गोस्कर वापरका तशी हे पुरे साधन कोणाले ते परमात्मा त्या परमात्मा साधन एक परमात्मा गोस्कर वापरनाश विंगडाक आमी वापरले रे ते व्यर्थ जावन रावता तशें जावन तू आमकां योग्य जावन त्या परमात्माले संवाद ते खंयची शुकोपदिश्ट जावन आशिल्ली तसले ते संवाद तू आमकां सांग रे तेदना थंय शुक चर्यो प्रारंभारे मंगळाचरण करता नमः परस्मै पुरुषाय भूयसे सद्भूत स्थान निरोध लीलया गृहीत शक्ती स्त्रितयाय देहिनां अंतर्ध्रुवाय अनुपवर्तमने खंयची सर्व जीवराशी हृदया राबून सर्व प्रेरण करतल तसलो तो परमात्माक नमस्कार कर कोणकी मिगल भितर राबून हे पुरे पठण पुरोका हे पुरे करतल तसलो ते परमात्मा नमस्कार करता तशीची प्रिय रबला परीक्षितू तो ऐकुका म्हणून सांगता ताकय जलरी श्रेय करतल तसलो तो परमात्मा यत् कीर्तनं यत् श्रवणं यत् ईक्षणं यत् वंदनं यत् स्मरणं यत् अर्पणं लोकस्य सद्यो विद्युनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः कोणाल की कीर्तनश्चा पुरो कोणाल श्रवण कोणाल की विषयाचेर ऐकलेले यत् ईक्षणं कोणाक पळयलेले यत् वंदनं कोणा नमस्कार केलेलो यत् स्मरणं कोणाल उडगास काडलेलो यत् अर्पणं कोणाक अर्पण केलेले लोकस्य सद्यो हे पुरे करताना कोणाल सगळे लोकांचे सर्व पाप क्षय जाता तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः तसल ते परमात्मा म्हणताना विशेष जावन श्रोत्रवृंदाक हे करतास परमात्मा अनुग्रह मेळो म्हणून शुकाचार्य करतास सुभद्रश्रवसे म्हणून सांगले रे कोणकी ऐकताची तांकां ऐकूत तशें अनेकय प्रेरण दितलो तसल परमात्मा खंयची एक ऐकूका जाल्यार भितर वयल्यान शुश्रूश आसता ऐकूका म्हणून इच्छा उत्पन्न जावका तसं नाही इच्छा उत्पन्न करतल तसल तो परमात्मा सुभद्रश्रवसे नमो नमः तदनंतर तितले नाही तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सु मंगळाः
क्षेमं न विन्दन्ति विना दर्पणं तस्मै शुभद्रश्रवसे नमो नमः. हा मस्त पुरे केला, हा तपस्वी केला, हा ज्ञान केला, हा मस्त दान केला, हा यशस्సు संपादन केला, हा मस्त मनन केला, हा मंत्र इत्यादी हे केला, हा सुमंगळ जामशील तसं सर्व विद्या इत्यादी संपन्न केला म्हणून सांगेरी त्या कसरे मॉल नाके त्या पुरे मॉल केला ना म्हणून सांगेरी क्षेमं न विन्दन्ति विना दर्पणं तक अर्पण करनाशी तक केलकोस करते बाप पूर्णाशी हे सर्व संपादन केलेली व्यर्थ तशानो तगेल अर्पणा न करताना पुरे केदन की क्षेम कर जाता तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. तसले सर्व श्रोतनी अंक मंगळ करतलो त्यांनी केलं तसं सर्व पुण्य त्यांना हे केलेलं आताची सूर कोरका जलारीची या मनात वरतास कसले आम्ही ऐकताच आम्ही परमात्मा विषयाचे नित्य निरंतर ऐकतानाच योग्य जाम नशील तसं भागवत आम्ही लक्षण काही ऐकतानाची ते परमात्मा समर्पण करता येऊच. तीन रीतीने अधिकार सके उत्तमाधिकारी मध्यमाधिकारी आणि अधमाधिकारी. उत्तमाधिकारी म्हणजे कशी करतात त्यांनी केलेलं आता देवा पूज्य कचेरी पूज्य करतानाची त्यांनी ते परमात्मा अर्पण करून पूज त्यांची एक रीती सुरवेक आमंत्रण केलं आमंत्रण ते परमात्मा गोस्कर आमंत्रण देवा पूजेर तुम तिथलीकडे येता गुरुपूज करता असं म्हणले. गुरुपूज करताना गुरुवर्यांक आमंत्रण करताना केवळ गुरुवर्यांक नाही गुरुवर्या भितरशील तसं ते परमात्मा काही आमंत्रण गुरुवर्या आसन देताना गुरुवर्या भितरशील तसं ते परमात्मा काही आसन अशी ह्याची एक्झेंट त्यांनी केलं तसं सर्व उपचार ते भितरशील तसं परमात्मा गुण चिंतन कोण करता आणि उत्तम अधिकारी. मध्यमाधिकारी कोण म्हणून सांगली सर्व गुरुपूजन देवपूजन इत्यादी कोण कडेरी कृष्णार्पण म्हणताना हे केलं सर्व ते परमात्मा समर्पण जेव्हा म्हणून चिंतन करतलंय हे मध्यमाधिकारी. अधमाधिकारी कोण म्हणून सांगले उरे कोरनो ते परमात्मा समर्पण करण्याचे रप्तलं ते अधमाधिकारी. आता पुरे मन आणतो हे केलं कसं आम्ही एक मध्यमाधिकारी आम्ही कसं रे मध्ये एक परमात्मा समर्पण करताची अधमगत आम्ही ना म्हणून पुरे नाम नाही त्याला एक पण तशी पडया तुम्ही दवा पूजे काम जो म्हणजे होम जो ते बटनामान सांगितलं तुम्ही कृष्णार्पण केला नामणा जर तुम्ही कोणची दैनंदिन कार्य तुम्ही किती परमात्मा अर्पण केलाय. दिवस हा अंत्य आहे तुम्ही सकाळ दोकून उठायला दोकून स्नान करताची भोजन करताची सर्व तुमचे दैनंदिन कार्य कोण घेतात. सकाळ उठायला दोकून जाऊची सर्व उपचार या भीतर तसं परमात्मा का म्हणून प्रत्येक क्षणात परिकल्पना करणार निद्यतन पुणे आम्ही करता ना मस्त आज टायर्ड झालाय आणि निद्दोया पला इथल्या कुठा का म्हणून एल्ड्रॉपवर निद्दताच तशाला आम्ही खै असं म्हणून तुम्ही आलोचना आम्ही मध्यमाधिकारी अधमाधिकारी आमचे स्वरूप कसं म्हणून तुम्ही पळव अशी सांगची कारण कसं म्हणून सगळे व्यासपीठ आहे तुम्ही कसं सांगताना हंगा आम्ही सुरुवात दिसू सांगले आम्ही त्या जोटूची भागवता कद कशी म्हणून सांगली त्या जोटूची आम्ही जलरी जीवनात परिवर्तन हाडका काय ना 2 सेकंदाक आम्ही ना दवा चंद्री तिरिया जीवन मी गेला आयुष्य किती म्हणून कळणार आहे दवा खंची आईची दिसू चंद्रावर चलायचीला मला तुगेला अनुग्रहानच की ना असलेली तुगेला अनुग्रहानची तशी जी चलायची म्हणून एक संकल्प करता 2 सेकंद याला का ते चरपण गेलाय आपास कसं तुळस जाव का म्हणा उद्दा जाव का म्हणा मनान संकल्प केलं ते केलं ते 2 सेकंदाचे कार्य आमक करू का आमगेल मन ते उडगास या तशाव एलरामदोरच्या कशी उडगास येता तशीच इताची मात्र पुढेची हे उडगास येयलेली आमगे जीवन कितली धन्यतेर पावता कितले आमगे तृप्तमय जाऊन जीवन देता हे सर्व परमात्मा निष्काम जाऊन समर्पण केले. आम्ही कितली भूमताची आम्ही कितली श्वास घेतला आम्ही कितली गो आमगेला हांतू गो चर्य केल्या कितले आम्ही नातान म्हणता कितले परमात्मा अभिषेक झालो कितले आमक पुण्य मिळचे शक्य एक दिसा कर्मान करताना तर सर्व आम्ही वेस्ट करता समो आजी के जलरी काल मग देवाला आत्ता जलरी आम्ही प्रार्थना करूया देवा ह्या पर्यंत इतली जीवनावधी तो आम केलं तसं सर्व समर्पण सर्व कार्य तर तू का समर्पण रे देवा म्हणून कृष्णार्पण म्हणजे आणि मुखार असून तू कसं केला तर तुगेले प्रेरणेन जेव्हा म्हणून संकल्प आम्ही आताची मनानं 2 सेकंद भितरी तुम्ही पुरे करून घ्या अजेना कितले पुण्य लाभ जाता म्हणून तुम्ही आलोचन करू ना तितली पुण्य लाभ जाता. तशी क्षेमं न विन्दन्ति विना दर्पणं तस्मै शुभद्रश्रवसे नमो नमः. नाहं वेद परं तत्त्वं तस्माच्चावरं न समं विभो नामरूपा गुणैर्वेदं सदसत् किञ्चिदन्यतः स्वभावं अचिरात् घोरं
यत्तपस् सुसमान्वितः तेन चेतसेन त्वं पुरां शङ्कां च यच्छसि. तदनंतर ते नारदो यत्के अनि ब्रह्मालगे प्राप्त. पण इतके ब्रह्मो घोर जाम शुद्ध तपश्चर्य करतास, पूजन करतास. पप्पूसु पत्तने नारद निमित्ते नारदाले यहाँ पळया वतस नारदा जलरी जनाक संदेश वचका पुरे जनान त्रिमूर्ती त्रिमूर्ती म्हणून सांगून परमात्मा ब्रह्म तशी महादेवा रुद्राक एक स्थानार पै सुनो ते कळल्याक म्हण पळयताच तशी चिंतनश्चानच जय म्हणल्याक जाव का म्हणूची नारद निमित्ते देवा नेऱ्याना तू ह्या मठा पूजन इत्यादी करतास कसं विषय तू कोणा पूज करचे तुगेला पैसे कोणा पळयनी ब्रह्माला उलयतास तुगेला पैसे कोणा पळयनी कोणी उत्तम असलं तागेला पूज करता तूच सर्वोत्तम तू कसं पूज करचे म्हणताना सुरू एक कान दमतगे ब्रह्म आणि वासुदेव 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 म्हणून परमात्मा चिंतन करते आणि सांगते नांद्रतम बददच्चापि यथा माम प्रविभीषिते कसला पट्टी मारता तू गोत ना मिगेला पैसे हाड मिगेल बापूस असा ना नाही नसता काय नसताना आप तागेल पूजन करण्याशाने कोणाला पूजन करू का कोणाला अनुग्रहान हा मग प्रतिएच्चर्य करतास यद्वयूनेन विश्वमिदं जगन्तं ताने ब्रह्म परमात्माला प्रार्थना करते त्वया दत्त वयूनेन चेष्टमिदं विश्वम तू दिलं ज्ञानान करताना तू दिलं सर्व मर्यादेन करताना तू दिलं सर्व कंची माक दिलं तसं प्रज्ञेन करताना प्रयत्नान करताना तू दिलं तेजान करताना हे सगळे लोकांस सृष्टी केल्या तसं प्रत्येकाक मागशी फाटेबला असेल तू ताक जाव का दिलं तू तसं परमात्माला असताना आव सर्वोत्तम म्हणून खंची रीती सांगता तस जावनो तर परमात्मा सर्वोत्तम तसं त्या परमात्मा पूजन करता शिलावा होंगे जले अपास तर परमात्मा वर्णन करताना अपास 14 लोक तर परमात्मा व्याप्त केला म्हणून सांगून अपास अर्थ सांगेल शुकाचार्य अपास ब्रह्म ही जलरी तशी सांगता पादार ज्ञा दुकोन पादार दुकोन वैरी सत्यलोक वैकुंठ पर्यंत परमात्मा व्याप्त जाऊन राबला जो तुमका परिकल्पन करच्याक अनेक एक सुलभ उपाय सांगता भूलोक कल्पित पद्भ्याम घोर लोकस्तु नाभितः स्वरलोको कल्पितो मूर्नी इति वा लोककल्पना परमात्माले आम्ही नित्य श्वासोश्वास करत आम्ही व्याहती चिंतन करताना आम्ही भूर्भुवः स्वः 3 लोक चिंतन करतात त्या चिंतन केलेलं कशकोर काम म्हणून सांगणारी परमात्मा चरणारविंदारी भूलोक असते नाभिदेशारी घोर लोक असता स्वरलोको परमात्माला मूर्धी म्हणारी लाट दिशा रस्ता अशी 3 लोक जलरी परमात्माला हंतो आम्ही चिंतन करता म्हणून परमात्मा नारदाक विशेष जाऊन त्या परमात्मा ने ध्यान कशकोर का म्हणून सांगता त्या मात्र नाही हा भागवत परम भागवता परमात्मा उद्देश करणास कसले हे करना एकांत भक्त म्हणतात ब्रह्मांड कसला का म्हणून सांगणारी त्यांका देवाल गोष्ट सर्व आता मोक्ष आम्ही पुरे हे करतात कसला का आमच्या संसारात दुःख चढ झाला दुःख आमका मनागपी मामूत मनान करताना आमका दुःख छानच देहान दुःख दूर मनान करताना आमका दुःख छानच म्हणाला का परम सौख्य स्थान जाऊन असेल तसं मोक्ष जाव का म्हणून आम्ही परिकल्पना करतो जलरी ब्रह्मो अत्यंत ओढ भागवत एकांत भक्त ताणी कसं करच्या म्हणून सांगेल परमात्मा मग मोक्ष देऊ का त्यावेळी परमात्मा सेव म्हणून घेता परमात्मा संतोष जाऊ का कारण कसं दिलेली जाय कारण मोक्ष दिलेली मग परमात्मा त्याचे संतृप्ती असवा त्याच्यापाशी वाढ कसं ना सुख अनुभव सुखा परमात्मा त्यांची प्रीती करता सुख अनुभव सुखावा त्या सुख अनुभव सिद्धा सांगता न भारती मेंग मृत्योपलक्ष्यते न करिहि चिन्मे मनसो मृषागतिः न मे ऋषिकाणि पतन्त्य सत्पते यन्मे रथोत्कण्ठ्यवता धृतो हरिः मिगल बायलस भारती सरस्वती तिगे लोटू विहंग कोरजाव तिगे लोटा मिगल वार्तालाप जाव सर्व कोरचा मृषा न उपलक्ष्यते तिगल गोस्कर अशीची सुखी परिणाम मारना ते परमात्माला हज्जन करताना आव नित्य आमगेल कंची ग्रहस्थ जीवन असतं लोक ताके सेवा रूपाने ग्रहस्थ जीवन करतास तशावनो तिगे लोट खंची विषय विंगड कसले ना ते परमात्मा खंची आदेश अस त्या परिपालन कोरचा क मिगल सर्व जीवन न करिहि चिन्मे मनसो मृषागतिः मनान करताना जलट अशी बैसताना विंगड नाना रीती आलोचना येता
तशी कशी दुड्ड संपादन करता, कशी हे संपादन करता, कशी मग घर बांधून घेवका, कसं हे कृषी करता, असं कसलंय निगल मना येना. परमात्मा साव कश करता, परमात्मा संतोष कश पावका, इतले निगल चिंतन. न करी चिन्मे मनसो मृषा गती, न मे ऋषी काणी पतंते सत्पते. इतल्याने निगल मन जल्ले निगल दौड़ जावो, निगल कान जावो, निगल या जावो, प्रत्येक निगल जरा सर्व पदार्थ शाप, सर्व पदार्थ सर्जन करताना सर्व पदार्थ मिळेल दोडा येत राहतात. तसं सर्व पदार्थ मिळेल दोडा येत असलेलीची हे सर्व त्या परमात्मा गोस्कर चिंतन कोण मिळेल ऋषी का म्हणे इंद्रिय, त्या इंद्रिय के नाही असत पदार्थ वचना योग्य जामशील तसं त्या परमात्मा गोस्कर होता. कसं राहतं मिळेल हृदय पूर्ण तो परमात्मा बोरनस. तसं एकांत भक्त जामशील तसं ब्रह्म नारदा उपदेश करता. त्याचा नारद निंगिता कसं लाय म्हणून सांगणारे परमात्मा की तू या मटा भक्ती करता, तू परमात्मा सृष्टी परमात्मा निमित्तान तू सृष्टी केला म्हणून सांगता. तसं कसं तो परमात्मा कशी असतो त्याला किती गुण कसं लागत नाही म्हणून सांगता ना ब्रह्मास्त काही कसं परमात्मा गुण कितले म्हणून सांगावा. या पृथ्वीत हे सगळे भूलोकांत तुमचं कितले परमाणु मिळता, सगळे लोकांत करताना कितले परमाणु मिळतात, कितले ॲटम मिळतात तुम्ही काउंट करा. त्याच्यापाशी अनंत वांट्यांचे परमात्मा गुणस. तसं त्या परमात्मा विष्णूवरला वीर्य गुणानां किंवा तो अर्हती यः पार्थिवान्यापि कविर इमे रजांसी तिथल्या पार्थिव धुळी कण असाची त्याच्यापाशी अनंत वांट्यानं त्या परमात्मा खंचकी एक अनंत गुण असाची. तो परमात्मा वैरी केत नाही आत्ताची नागर पंचम झाला वैरी आदिशेषु केत नाही दोन असत. तसं तो आदिशेषु खाली तक्का पर्यंत जाऊन रब्बल के तान ते बैसताना तगेल केत नाही चिंतन कसं राय म्हणून सांगणारे परमात्माला किती गुण असतं म्हणून कोणतं वर्ष. तसं नाही तगेल चिंतन करताना गणयन गुणयान दशशतान अनान आदिदेव शेषोधुनापि समवस्य नास्य परम. तगेल गणन करता असते का 1 2 3 4 म्हणून गुणन करता असतं नाही. आजी काही जले तो वैर आपण तो काउंट केलेलो आजी काही जले तगेल समापन जायते असं आदिशेष स्थिती. आदिशेष कसं राहत महालक्ष्मी, तुम्ही महालक्ष्मी तगेल नित्य निरंतर प्रत्येक रूप घेताना प्रत्येक चर्य करताना प्रत्येक रूपानं अनंत रूप घेऊन ती सेवा करूच्या राबता. ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕುಮಿ ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ कसं चामर जायची पात्र जायची या पुरे रूप महालक्ष्मीचा खाली चामर घालू नये, चामर जाऊन राबत ती खाली व्यजन घालू नये, व्यजन जाऊन राबता अशी ताने निंतू पतिಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿ ಹೇಳು. ಅಸಲ್ ದಿಗಲ್ ಪತಿ ಸೇವಾ म्हणताची पाद सेवे ಮಾಡುತ್ತಿ ಹೇಳು. पाद परमात्मा पाद म्हण कसं म्हणून अर्थ कोण घ्या. परमात्मा चतुष्पाद म्हणतात चारी पाय परमात्मा. चारी पाय कसं म्हणून सांगा रे 3 पाय तगेल पंचकी श्वेतद्वीप अनंतासन वैकुंठ म्हणून तसं 3 लोकची तगेल 3 पाय हंग त्या 3 पाद सेव करका म्हणजे श्वेतद्वीप पूर्ण जाऊन 3 रब म्हणून ते सेव करका. अनंतासना पूर्ण जाऊन रब म्हणून ते येशील तसं विष्णूला नारायणाला वासुदेवाला इत्यादी रूपात सेव करका. त्याच्याला सर्री पाद कसं म्हणून सांगा रे भूतान्येव चतुर्थ पादः. सर्व जीवराशीची सर्री पाय के परमात्मा म्हणजे भिन्नांश अशी या चतुर्थ पादांत कशी म्हणून सांगा रे ते परमात्मा बिंबरूपी जाऊन रबला झाले. त्या परमात्मा लोटो केवळ परमात्म्याला घेता सगळेची कमिटी मेंबर्स पुरे तत्वाभिमानी देवता आणि पुरे या जीवा भीतर रब बनवून टाकेल कशी चर्गी इत्यादी करतात. तशी तंत्री जलरी महालक्ष्मी असते. प्रत्येक रूपाने प्रत्येक आके फुलस फुलनाम तो धव रूपस धव रूपान तो परमात्मा त्या परमात्मा सेवरच्या महालक्ष्मी फुलनांत एक परमोडस त्या परमोडान परमात्मा सेवरच्या महालक्ष्मी अशी तंतु कसं परे स्पर्श जाऊच्या की तंपू स्पर्श जाता त्या स्पर्शांत परमात्मा रूप देवच्या सेवरच्या महालक्ष्मी अशी करताना किती गुण कंची द्रव्य किती गुण असं किती चर्य असं किती कर्म असं प्रत्येकाने परमात्मा व्याप्त जाऊन राबले ते प्रत्येकडे रबून परमात्मा सेव करतात. जसं महालक्ष्मी तसं महालक्ष्मी आजी काही जलर परमात्मा गुण लाग करतात काही घेतलंच मग जलर तितका समापन करू जाईल ते. तसं महालक्ष्मी आजी काही जलर परमात्मा विषयाचे संपूर्ण ज्ञान त्या द्यावा सोनविंगड कोणाके ना. तसं अद्भुत तसं अनिर्वचनीय अज्ञेय जाऊन असेल तसं ते स्वरूप परमात्माला
तसल परमात्मा नसताना हा खंयची रीती सर्वोत्तम जावचो तोची परमात्मा सर्वोत्तम अशी परमात्मा विषयाचे विशिष्ट रीती तो ब्रह्म चिंतन करता असता तेजना देव असल चिंतन एक अत्यंत संतोष जाम ते म्हणते तू ब्रह्माला जन्म झालो ब्रह्मा जन्म तरी परमात्मा आदेश येऊ का म्हणून राखून बसताना परमात्मा कसले आदेश येईन ब्रह्मा तेजना कसं करचे म्हणून सांगते तेजना एक आकाशवाणी जात कसं म्हणून सांगले स्पर्शेषु यत् षोडशम एकविंशम निष्कंचनम नान द्रवम यत् धनम विदुः अत्यंत अमूल्य जावन असेल तसं धन खंयची स्पर्शांतू 16 आणि 21 म्हणल्यार त्याच्यात काम हे अर्थ कसं कळता ते शब्द वाणी असलेला हे कोगट हाचे अर्थ कसं लावून सांगले ब्रह्म सर्वज्ञ टाकल्या कसं स्पर्श वर्णामुळे व्यंजनाक्षर आम्ही वाजून असायच कसं क ग ग न्या च च न्या ट ट ट न त त त न प प ब म अशाही करेच अंतु एक षोडशम 16 कसं त त त न त एकविंशति 21 कंचे प प ब म प तसं ह्या त आणि प ओटू जले त प कंची अनर्घ्य जावन असेल तसं धन तसं तपश्चर्य तू आचरण करी तदंतु परमात्म्यन कसं कोर काम सांगता म्हणून तर आकाशवाणी जाता तसं त्याचे एक गुढी जाऊन असेल तसं संदेश समजून घेऊ ब्रह्म हे जलरी योग्य रीतीने त्या परमात्माला चिंतन करता कसं चिंतन करता परमात्मा तू गेल विषयाच्या कसं म्हणून तुला कान करचे जावा तू रब्बील तसल त्या वैकुंठ लोकांतूच मोक्ष लोकांतूची ते कंची तिरी सत्व जस्तमो समसाच प्रवेश ना शुद्ध सात्विक जाऊन असेल तसं सृष्टी सर्व सुखमय जाऊन असेल तसं जीवना दुःखा चिमटीना ते येशील जना तुगे लागेशील जना आणि तुगे विषयाचे कसा म्हणून सांगचे असं अनर्घ्य जाऊन असेल तसं मोक्ष पर्यंत हा मानतो अनंत विहार करून असेल तसं दुःखा तुगे राज्यन करताना कितली संतोष इत्यादी मिळता तुक मरत्या अवतारा तुक ह्या कसले आवश्यकत ना तुगे या सगळे जगत सर्जन इत्यादी कसले आवश्यकत ना तसल जलरी तू करुणामयी जाऊन सर्व सर्जन सृष्टी इत्यादी कोण येता तसं अनंत स्वरूपात त्या परमात्मा चिंतन करताची ध्यानावतना तपश्चर्या करताना तदना परमात्मा प्रत्यक्ष जाऊन सांगते की तू तुझी तपिता सम्यक वेदगर्भ शिक्षया तू योग्य रीती तपश्चर्या कशी केला तज्जेना हा अत्यंत संतोष झाला तू काय कशी एका आता तू कसं निमित्तास म्हणून सांगले तू कसं कोर का तू कसं कर्तव्य म्हणून निमित्तास तू कर्तव्य काय नाही तू या जगत्या सृष्टी कोर का म्हणून सांग जायचं म्हणून परमात्माला आज्ञा घेता परमात्माला आज्ञा घेऊन तेदाना तो परमात्माला म्हणते म्हाका सृष्टी कोर का हांव करता जाल्यार म्हाका सुरवेक तू म्हाका गुह्य जावन असेल तसं अत्यंत मूल जावन असेल तसं म्हाका तुगेले उपदेश म्हाका वर्णन करून दी म्हणून सांगता तेदाना परमात्मा कृपा पूर्ण जावन ताका भागवत उपदेश करता हाका मूल भागवत म्हणून नाव 4 श्लोक असे चतुश्लोकी भागवत म्हणतात ह्या भागवत सुरवेक परब्रह्माक कंची परमात्मा उपदेश केलेलो हे शुकाचार्य म्हणून सांगता तसं 4 भागवताचे पूर्ण श्लोक ऐकूया अहमेवा समग्रे च नान्यद्यत् सदसत् परम पश्चादहं त्वमेतच्च यो विशिष्ये सोप्यस्यहं आवाची या सगळे सदसात्मक विश्वांतो प्रत्येक रूपारी हाव राबून सर मिगेल सोनो विंगड कसलेना हृदय अर्थम प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्या आत्मनो मायां यथा भासो यथा तमः मिगेल कशी प्रतिबिंब जाऊन असेल तसं सर्व दिसता हे तुम्ही काल ऐकल्याची जीव म्हणत असेल तर परमात्मा प्रतिबिंब हे एक गंमत पडया कन्नडी येत राहक खंची जरी तरी एक पदार्थ वरता जाल्यार कन्नडी ते पदार्थ दिसता जाल्यार अशी पळयतना एक पदार्थ दिसू तशी जीव परमात्मा प्रतिबिंब जाल्यार प्रतिबिंब तरी दर्शन आसा प्रतिबिंब तरी आमकां दोळ्याक दिसता बिंबय दिसू का तशी जीव तरी परमात्मा आमकां जिवाक दिसता वय जाल्यार त्या जिवाक परमात्मा कसला दिसना म्हणून सांगल्यार कोणाला बिंब रूपी जावन असेल तसं परमात्मा कसला दिसना म्हणून सांगल्यार त्यांची विशिष्ट जावन असेल तसं परमात्मा शक्य के ताका माया म्हणून नाव माय म्हणजे पुढे लोकमाया म्हणताना मस्त रीतीने वर्णन करतात तसे नाही माय म्हणजे कसं म्हणून सांगल्यार
खंयची शक्ती परमात्मा शक्तीक माय म्हणना, परमात्मा सामर्थ्याक माय म्हणना, तज्जेरीची अनुग्रहण करताना त्या रूपात सेवन करताना महालक्ष्मीक माय म्हणना होई. तसं यद्विद्यात आत्मनो मायाम यथा भासो यथा तमः, खंयची रीतिरी तमसात खंयची रीतिरी आत्मान तो अशील तसल त्या सामर्थ्यान करताना विंगड पुरे हाचे प्रकाशक सामर्थ्य देता. कसले एक विशेष पदार्थ आम्ही पळोवका जाल्यार ते पळोवका खंयच्यान ते भितर बीन तसल परमात्मान ताका पळोवची योग्य दिल्या मात्र आम्ही पळोवचा जाता. नियमन म्हणणारी त्यांची सत्ता प्रतीती करतवा. खंयचे विषयाचे अस्तित्व करच्याक ताका नियमन म्हणटाच, खंयचे विषयात ज्ञान करच्याक ताका नियमन म्हणटाच. परमात्मा नियमन आमकां नियमन करता म्हळ्यार तो कसलो, आमगेल विषयाचेर कोणाकय 4 जना ज्ञान जर जाल्यार आमगेल भितर राबून परमात्मा करीता आमकां नियंत्रण करता म्हणाच. आमकां आज एक मस्तेक यशस्वी जाला, मस्तेक हें जाला म्हणून सांगल्यार कोणेय एका सज्जनाले वचून तुम्ही असल महान कार्य करेला म्हणून सांगल्यार तांणी सुरवे सांगची कसं म्हणून सांगल्यार हांव केलेलं नाही देवान निघाला करून कळयलेलं म्हळ्यार नियमन परमात्मान करचे तसल यशस्वी खंयची जगत्यांत येवका जाल्यार त्या यशस्वी कोण कोण दिवचे म्हणून सांगल्यार भितर राबीन तसल्या नियंत्रण जावन आशिल्लो तसले त्या परमात्मा तो जाल्यार कोणाकय तो दिसना की बॅकबोन म्हणटात तशी ताणें आमकां खंयची येद्राक आपोवन दिवची. पुरंदरदास अत्यंत फाट रीतीन वर्णन करतात, शब्द पावनात ते वर्णन करतात तशी वर्णन करतात. ಅವರವರ ಯೋಗ್ಯತೆ ಅರಿತು ಪ್ರೇರಕನಾಗಿ ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ ಅವರ ನುಡಿಗೆ ಹಿಗ್ಗಿ ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ. जीवराशी कशी असताची म्हणून सांगल्यार विंगड विंगड योग्यते नसतात. ಅವರವರ योग्यते ते पुरे अरितू प्रेरकनागी ते पुरे योग्यत कसले तांकांगेल कसं योग्यता तांकांगेल कर्म कसले म्हणून रीतीन समजून घेऊन तांकां पुरे योग्य वाटेरी प्रेरण करतली. त्या मात्र खाली प्रेरण करून मागशीच्यान तू अशेच करी तशेच करी म्हणून गायडन्स दितल मस्त जायच. ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ तांगेल करेना तर ते काम करैते कशी करच परमात्मा म्हणून सांगल्यार आम्ही पुरे एक रीतीरी तो सूत्रधारी आम्ही पुरे कटपुटी ताणी कशी चलायसिला भितर राबून आम्ही हात उबारका जाल्यार ताण भितर राबून हात उबारका, आम्ही पाय येद्रा कान चमकका जाल्यार ताणेच आमगेर पाय येद्रा उरका. अशी खंयचे रीतीन आम्ही खंयचे खाली भयल्यान पण एक हात धरून आमकां बरोबरच जे भितर राबून सर्व अवयव काम करू सुचे ते परमात्मा तसर परमात्मा ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ अशी प्रत्येक कामात अशी प्रत्येक चर्यान तो आमगेल करेन करून घेता. तसर पुरे करून इतली पुरे तुगेल 1 लाख म्हणचे कसं एक अंगवलुंबळी म्हणतात कसं म्हणजे सुरवेक जळजळा का जाल्यार तागेल हात धरून तुमीची उदका बुडोवन काडा, तुमीची त्या अंगवल वयर घेवचे, तुम्ही तागेल हात धरून पात्रां हें करचे, तुम्ही तागेल हात धरून पिडोवचे, तुम्ही तागेल हात घेवन सुकत इतली पुरे करतली तुम्ही कसं म्हणका तू हे पुरे कसं करता आम्हा करतशे नो म्हणून सांगता जाल्यार परमात्मा तशें नाही की ಅವರ ನುಡಿಗೆ ಹಿಗ್ಗಿ ಅಯ್ಯೋ तू अंगवलुंबळी म्हणून सांगची की आणि तांकां जावका जाल्यार ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ तांचे पुरे कर्मा फल होऊन तांकां दितली. अशें आमगेल देवाल कारण सर्व आमगेल हातान आम्ही निश्चक्त जाव कशी एक हे पदार्थ कसले एक चर्य नातिल्या कसले एक प्रेरण नातील तर तशी दिसता तशी आम्ही कसले ताक एक प्रेरण ना कसले या ना तर तशी तेंची लागता. श्वास जेवका जाल्यार भितर आपण परमात्मान श्वास घेतल्या मात्र आम्ही श्वास घेतात. इतले अधीन आम्ही परमात्मा इतले परमात्मा आमगेला आमकां काम करिता या पुरे करून त्याची फल कसली असं पुण्य एक चिमटी पुण्य ना परमात्मा कसं पुण्य म्हणा बंधन ते बंधन परमात्मा ना पाप ना पुण्य ना कसं ना परमात्मा ते सर्व कोणाका म्हणून सांग जीवराशी असं महत्भूत जावन असेल तसं क्रम करतल तसं तो परमात्मा ते परमात्मान ताक सांगले तसले म्हणून सांगले तपश्चर्या करताना ते साक्षात्कार केलो साक्षात्कार जावन थी परमात्मा ताका सांगता उपदेश करता. हांव मिगेल खंयची अनुग्रहान आसकिना ते सर्व तुका याद जाता. मिगेल अनुग्रहानाची ज्ञान जावचे मिगेल अनुग्रहानाची सर्व पदार्थात सृष्टी इत्यादी जावचे. यदा महांती भूतानि भूतेषु चावतेषु च प्रतिष्ठन्ति अप्रतिष्ठानि तथा तेषु तेष्वहं खंयची रीतीरी खंयची एक प्रतिष्ठा जावका अप्रतिष्ठा आहा ती खंयची रीतीन तांकां बदल जावका जाल्यार अस्तित्व ना स्वतंत्र जावन अस्तित्व ना जाल्यार हांव रबून तांगेर अस्तित्व वाडयता तसर विषय हांव हाज्या पशी पुरे जातरी परमात्मा सांगता एक सुलभ एक सूत्र सांगता तू
हांव कसलय मिगेल चर्य कसलय म्हणून सांगता एक सूत्र सांगता हांव तुका हें तूं अर्थ करून घेतल्या पुरो एतदेव जिज्ञास्यम् इतले तू समजून घेतल्या पुरो कसलय तत्व जिज्ञासुना आत्मनः तुका मना मस्त तत्व समजून घेऊ का म्हणून आशेच तशें तू हें मात्र समजून घे तू कळत ताजें नम कसं ते अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् सत् तत् सर्वत्र सर्वदा संख्याक एक पाद कसं अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् सत् तत् सत् स्यात् सर्वत्र सर्वदा खंचे काला खंचे देशात कशी तशी करू का कशी करू नज तशी कर्माशी राबू का जो तशी करू का प्रत्येक विषयाचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आता आम्ही कसं करता सची हातान का तोंडान घेऊन भितर घेताच हे कारण हे पुरे परमात्मा करीतास खाय नाशी आमको पोट भरना जलरी खाय नाशी पोट भरोच सामर्थ्य परमात्मा अन्यथा करतो श्वास घेनाशी आम्ही जीवन करू जायना तशी श्वास करता रब्बू का करनाशी रब्बू जायना जलरी श्वास घेनाशी रब्बून जीवन दाखवचे परमात्मा सामर्थ्य असते तशी अकर्तुम अन्यथा करतुम आता तुम्ही कसं करताची मातेना बुरकुळ इत्यादी लेपताच मातीना तिर बुरकुळ कोण दाखयत त्यांचे एक द्रव्य ना दाखा त्यांचे एक उपादान कारण ना जरा डायरेक्ट त्या पदार्थ येतात उद्दा पीनाशी कसले पीनाशी ताणी हे करू सामर्थ्य असं पोटा कसले खायनाशी पोटा भूक राबवचा सामर्थ्य असं हे पुरे अन्यथा करतो त्यांची या जगत क्या कसं चलता असं ते पुरे चोल का जरा हा समाज नियंत्रण केला मात चलता कसले करनाशी रबच्या काही सामर्थ्य असं सामर्थ्य म्हणाली तू कसं पुढे आलोचन करतो त्या पुढे सामर्थ्य सांभाळून सांगेल जगत सनर सूत्र जनरी हाचे कितले चिंतन करतात खंयची खंयची विषयाचे चिंतन करतात त्या विषयाचे ह्या रीतीर चलतात या परमात्मा रीतीर चलतात हे चलना शिरपच्या काही परमात्मा सामर्थ्य या विंगड रीतीर विंगड म्हणा कितले जे कितले ऑप्शन्स ते सर्व रीतीर सोडा सुद्धा परमात्मा सामर्थ्य अशी सामर्थ्य परमात्मा चिंतन केल्याने कसं शक्ती त्या परमात्माला कसं ता गेले गरी तेरे सामर्थ्यच्या पूर्व म्हणाले का ऊह काय करू जाय तसं ऊहातीत वर्णनातीत जावशी तसं सामर्थ्य खाली हे मूल भागवतात यांची प्रधान जाव हत्त व्याख्यान जावनो आता ही तसं भागवत या पुरे हाची मूल भागवताचे अनेक विस्तार जावशी तसं स्वरूप तसं एतदेव जिज्ञास्यं तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा पुरे विषयाचे पुरे काला त्याने आता मात्र या परमात्माला पर्याव मागीर विंगड पर्याव तशी काय ना सर्वदा खंचे कालावचे खंचे देशावचे ओंग या मात्र नियंत्रण या रायाला दे तई चमकले विंगड पासपोर्ट विंगड या तशना सर्वत्र पुरे कडे नाही खंची खंची खाली जाता खंची खंची या जाता तई प्रत्येकडे ना कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थः तसं तो परमात्मा विचित्र चर्य इत्यादी दिसता तशी म्हणताना अनेकही परीक्षिताक ते जाईल मका अनेकही तुरी केली अनेकही घड जाम सांग अनेकही विस्तार जाम सांग अनेकही माकाई कुका म्हणत तसं लेख परमात्मा विषयाचे कसं लेक्चर जातात कसं एक एक्झाम्पल्स यावतात तसे हांव तगेल तसं अवतार करते की थंय जेवचे तसं चर्य की या पुरे म्हाका सांग म्हणताना तेदना जेव्हा सांगता तुका अनेकही मस्त सांगू बात असं कसं पुरे सांगता म्हणून सांगली अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं भूतयः मन्वंतर ईशकथा अनुकथा निरोध मुक्तिः आश्रयः इतले विषय तुका सांगता एक पुरा भागवतान तू कसं पुरे असं म्हणून सांगले इतले असं अत्र सर्गः म्हणून सांगले कसं भूतमात्रेंद्रियाधीयां जन्म सर्ग उदाहृतः म्हणजे ब्रह्मांड कोश असते या ब्रह्मांड कोशा भायरी मस्त आवरणस जलावरणा भायर तेजोवरणा भायर आकाशावरणस हाजी नंतर पंच तन्मात्रा रूप रस गंध स्पर्श म्हणून तसलावरणस हाजी भायरी कंचकी जावका जल तसल कंचकी अहंकार तत्व बुद्धी तत्व तदनंतर महत्त्व अव्यक्त तत्व म्हणून तसल हे सर्गस हे कंचकी भूमंडला भायरी अशी तसल प्रपंच कंचकी अव्यक्ताची जावका जल तसल विचित्रता या जल सर्ग हक्का या सृष्टीक सर्ग म्हणा तसले हे सर्ग विषयाचे हांव तुका सांगता तदनंतर विसर्ग म्हणा कसले म्हणून सांगले हे कंचकी भूमंडला भितर चराचर पर्वतश्चा पुरो सप्तद्वीपश्चा पुरो थंय आशिल्लो तसले सप्तसागर इत्यादी कश्चा पुरो जंबूद्वीप
तांते जले नानाभूता सृष्टी आते जलरी जेवढे तसं सर्व सृष्टी मनुष्य देहाची ह्याची पुरे विसर्ग म्हणतात. तदनंतर स्थान म्हणा कसं म्हणून सांगणे तर वैकुंठ विजय हा त्या परमात्माला नाना रीतीरी अवतार जेवचो नरसिंहावतारो वामनावतारो कृष्णावतारो हंसावतारो हे कंचे पुरे अवतारो परमात्मा विवरण करताची त्या पुरे स्थिती ही स्थान त्या परमात्माना नाना रीतीरी घेतील तसं स्वरूप. तदनंतर मन्वंतर म्हणून सांगणे कोणकी योग्य जावन असेल तसं म्हणून खंयची वंश ताके वंशावळी इत्यादी सांगू देऊचे. ऊतयः म्हणून सांगणे कर्मवासना परमात्मा कर्म कसे शिलाय परमात्मा चर्य कसे शिलाय म्हणून विषयाचे सांगून देऊचे. तर नंतर अवतारानुचिंतनम हरेश्च अनुवर्तिनाम पुंसा ईशकथा प्रोक्ता. ईशकथा म्हणून सांगणे परमात्मा अवतार घेताना ते त्याच्या सेवा रूपाला सिद्ध असेल नाना रीतीरी उद्धव इत्यादी तांगेल पुरे विधुरच्या पुरो उद्धवच्या पुरो हांगेल पुरे कहाणी कसं असेल त्या पुरे ईशकथा. नंतर निरोधः म्हणून सांगणे आमके संसारा बंधन जो सगळ्या प्रकृती आमगे पाप पुण्य हे सर्व आमका संसारा बांधून घालतात त्या पुरे हात निरोध म्हणून सांगतात. तदनंतर मुक्ती म्हणून सांगणे आजी लोकून बाहेर वचून ते परमात्मा ध्यान करताचे नित्य सुखानुभूती मुक्ती हे नैज सुखानुभूती आम्हाला भक्तिष्ठकच साधन आमका आमगेल समाजाक विशेष ज्ञान काशी मठ दिलं दुसरं विजयन स्वामी गुरु व्यासराय स्वामी त्यांनी खंचकी प्रमेय मालिका अंतू त्यांनी सांगतात मोक्ष म्हणा कसं आहे म्हणून सांगणारे नैज सुखानुभूती ही आम्हाला मुक्ती ही नैज सुखानुभूती ही आम्हाला. मुक्ती म्हणा कसं आहे म्हणून सांगणारे नैज निज म्हणून सांगणारे स्वरूपाच सुखानुभूती स्वरूपात असेल तसं सुख आज एक आमचं कसं एक उद्दापितन सुख देतात हे सुख जो स्वरूपात नाही मनात सुख देत मन विंगड आत्म विंगड त्या मनाच काही सुखाची आम्ही आत्मा सुख म्हणले कोण आरामे रस्ताच कचकी दुःख जाता हे मना जोचे आत्मा दुःख जे आहे ना अशी मनाचे आणि आत्माचे विवेक नातील आहे स्पष्ट जाऊन तागेल गुणाची आमगेल गुण म्हणून रीतीने आम्ही परिकल्पना करून जातात. मना कसले जलन आमगेल आत्मा जलन म्हणले त्याच त्या कसं का देहा जलन आमगेल आत्मा जलन म्हणले त्याच देहा संबंध पावेल नामात कसले एक ज्ञान जलन पण नामा वाईट जल म्हणून मक्का वाईट जल असं आमगेल चिंतन असं नामा वैरभिमान देहा वैरभिमान मना वैरभिमान वंशा वैरभिमान कितले अभिमानान करताना कितले आम्ही आमगेल वैर काढ घेतात. योग्य रीतीत सदाचारात जीवन जाऊ का नामून सांगना गेला अभिमानश्चार दुरभिमानश्चार आमगेल म्हणत कसं आहे आमगेल हे आत्म कसं तर परमात्मा दास तसं नाही त्या आत्मा असेल तसं आहे स्वरूप सुख हाची अनुभव करचे तक मोक्ष त्यानंतर खंचे बंधना खंचे विंगड अभिमानना तुमगेल म्हणत कसं आहे तिथल्या फ्री जाम विंगड खंचे एक बांधून नातीला विंगड कसं एक वेट नातीला तुम्ही म्हणत कसं तिथले तुम्ही तसं आहे एक अनुभव करचे तंतु तुमगेल खंचे एक स्वरूप सुख म्हणून आज ते जरारी स्वरूप सुखा अनुभव देव दितके स्वरूप सुखा अनुभव ये संसारा जाईना म्हणना के स्वरूप सुखा अनुभव जतके ते जाऊचे म्हणून सांगणारी लायक घाड निदेवतना तक सुसुप्ती अवस्था म्हणतात. स्वप्नावस्थेने स्वप्न पडत नाही अनेक असतात कशी तुम्ही निद्रले पवर नाप म्हणतात निद्रले तुमक घंटी गेलेले कळना या गेलेले कळना 5 मिनिट म्हणले का उठे का ना पडचो इतले का समय गेलेला लायक निज जली हंगा तुमका निद्देन तुमका एक सुख मिळता हे कालापर्यंत सुखेर निद्दला मग खंची रीती भाई फॅन ऑफ असो ऑन असो सेकंड हुमेन असो कसलेच तुमक बित्तवेला कसले काना हो या नाशी इरिटेशन नक्कीला तुम्ही गट्टी निद्दाच हंग तुम खंची अनुभव जात सुख अनुभव जाता त्या तुमगे स्वरूप सुखात लेश ते खाली त्याचे साधं एक प्रमाण त्या प्रमाणा करता खंची चिंतना आमका कसले एक मना ज्ञाना गोंधळना कसले नातील आम्ही आरामे रस्ताच खाली सपूर सासमे तिथले आम्ही पळेले तर शरीरी पूर्ण सुखा अनुभव केले आनंदात एक आनंद येतलो तसं एक नैज सुखानुभूती आम्हाला एक चिंती दोष नाकेल तसं आहे मोक्षधाम तसं मोक्षधामाचे वर्णन हा करता. तदनंतर सर्व मुख्य जाम आश्रय सर्व मोक्षात जायत सर्व प्रपंचात जायत मुख्य आधार कोण आधार स्तंभ कोण सांगणारी तो परमात्मा नारायण
आयन म्हणून सांगले रे आश्रय आधार म्हणत नराणाम अयनम नरसंबंधी नारम तस्य अयनम नारायण सर्व नरसंबंधी त्यामध्ये तसं सर्व काही जलरी आश्रय जावनशिलो म्हणून नारायण शब्दात तसं सर्वांत आश्रय जल तसं त्या परमात्माला वर्णन त्यानंतर तो परमात्मा कशाचा आश्रय जावनशील तसं परमात्मा कशाचा म्हणून सांगेल यावेळी जलरी करीते सारच द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यदुपेक्षया हे जगत के अंदिश्य द्रव्य कर्मश्चापुरो नाना रीतीर कर्मश्चापुरो नाना रीतीर कालश्चापुरो क्षणांकर्तना क्षण लव पक्ष मास संवत्सर या सर्व काल स्वभाव मुख्य जानो आमगे स्वभावस त्यांचे आजिक पुरेकडे जमका लास्ट कसलं त्या तागेल नेचर हे नेचर म्हणताना ताक कसले एक नियंत्रण ना ताक कसले एक प्रयोजन ना एकला सभा कसं म्हणून सांग रे कसं केलं रे कसं कुठले तुम्ही सुधारतोच्या जाय ना म्हणून सांग रे त्या तागेल नेचर त्या कसले करू जाय ना ताका म्हणून सांगताच म्हणत काम तो कंची रीती सुधार नाडू जाय ना तो केदन लोक नसं त्यापर्यंत तशी असता तशी तसं कंची तागेल स्वभाव म्हणताच त्या स्वभाव जलरी परमात्माला घेऊन त्याने तांतई जलरी अन्यथा कर्तुम शकता अपास्त्या धरा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शकता तसं पुरे हज्य आता अंतुची हज्जेनाची आमका कितली समस्या उत्तर मिळतात कितली समस्या उत्तर मिळत सांगेल तका सारम आजिक पुरे कंची सायन्स या पुरे वताच त्यांनी कसं सांगताची पुरे हज्जी वचन राबून लास्ट कसं म्हणताची हे त्याची नेचर आणि त्याची स्वभाव असते ना या चेंज हा कंची कसं रिझन म्हणून सांगले दॅट इज इट्स नेचर त्या त्याची स्वभाव एक लिटमस पेपर वर ऍसिड खाजी दवरलेली त्या कलर चेंज होतात कलर कसला चेंज होता त्या ऍसिड या मिळतात हाची स्वभाव तशी चेंज होऊची सो चेंज झाला त्याची हवी नेचर कसला कशी म्हणून निघतात का त्याचे आन्सर ना कसं आणि निघिला का पिशी म्हणतात नेचर म्हणून निघतात त्याच्यापास क्वेश्चन करू का ना ते त्या कसं लागतात नेचर म्हणून कसं एक उत्तर दिला म्हणून सांगणारी वी डोंट नो हाऊ इट इज म्हणालेच अनेक रीती सांगितली तसं सायन्स ठीक रप्ताना त्याची होईल कसं क्वेश्चन निघतात उत्तर द्यायची परमात्मा स्वभाव जीव येवच खंची एका जे नेचर खंची एका जे स्वभाव त्या नियंत्रण मिगेल इच्छा शस्त्र शांत शस्त्र हे कसं ज्ञान देतात त्याची नेचर कसं लागतं परमात्मा तशी इच्छा केला परमात्मा इच्छा परमात्मा सर्वोत्तम त्यानं कसं जाईल ते बोलायचं स्वतंत्र तो त्या कपास अनेक लोकांनी त्या गेले की स्वतःला नाची त्यानं कशी परिचिंतन केला त्याची जाऊच ते परमात्मा स्वभाव तदनंतर जीव येवच सर्व जीवगण सर्व अभिमान लक्ष्मी रूपून सुरकोर तृण जीव पर्यंत सर्व ते परमात्मा अधीनच या अनुग्रहतच संती कोणे अनुग्रह केले कोणाला कशी कृपा दृष्टी नसते ना त्यांना सत्व असते न संती यदुपेक्षया आणि तरी तसा नक्क म्हणून चिंतन केलंय त्यानं त्या विषयी नाते तर शरीरी आता तुम कळता अन्यथा कर्तुम शकता हा म्हणा विषय अनेक रीतीने सांगितलं गेलाय यांना संती यदुपेक्षया आणि तरी त्या नक्क म्हणून चिंतन केलंय लक्ष्मी ना जाऊ वचेत जीव येवच ही नक्क म्हणता गेलं म्हणा रे न संती यदुपेक्षया परमात्मा दाखवला असं मी त्यांची एक सृष्टी कोर का झालं रे स्त्री पुरुष समागम नातील सृष्टी जातो तर परमात्मा कोण दाखवला नाभी स्तना दुखणूची ताण्यात कसं केलं कमल नाडून ते ब्रह्मा हे केलं ताका आणि ते विंगडी तिरी न्या कसं लाय रवी कारणनुस कवी कारण ताका आणि कसं लाय येनु मायो निन्न म्हणून सांगताना ते वर्ण करतात कसं लाय तू गर्भ दिलेरी निन्न चक्कव होगोदೆಂದು ತಾನೇ ಗರ್ಭವಯ ಧರಿಸಿದ तुगेल कसं रीते तू माय कोण घेतला लक्ष्मी वर्णन करताना लक्ष्मीला वर्णन करताना तुगेल कसं तू कोणाला मोडी केला आमगेल परमात्मा कसं मोडी केला ताण तुक तरी तुक गर्भाधान केलं तुगेल कंची एक सौंदर्य वत्तल के म्हणत भयान करताना ताण तुक गर्भाधान करून दिन घे ताण्याची ब्रह्मा सृष्टी केली तसं तुगेल कसं मोडी तुझा गेलं केलेली म्हणून आणि कोण दास वर्णन करतात मुख्य सांगू विषय कसं आपण सांगले रे कशी परमात्माक खंची एक संग नातीलो अन्यथा करतो खंची रीती स्त्री इत्यादी संपर्क नातील गेलेले एक सर्जन कोणचे सामर्थ्य न संती यदुपेक्षया त्यांनी नातील कोणे कसं एक जाव का म्हणून मग ना असं मिगल विषयाचे अभिप्राय ना म्हणून त्यांनी चिंतन केले
त्या नातिरे कोण दाखवत असेल सामर्थ्य ते परमात्मा अवश्य म्हणाल्या का निदर्शन त्या स्वयंभू सर्व जनांके पितामह सर्व जना मूल जावशील तसं ब्रह्मो निदर्शन आणि विंगड कोण जाऊ का तसं त्या परमात्माला महंत जावशील तसं गुण इत्यादी कोण दिसतात तसं त्या परमात्मा अनुचिंतन करताना अशी समग्र या द्वितीय स्कंदांतो मूल जावण त्या परमात्मा दिव्य जावशील तसं त्या उपदेश केलं तसं खंचकी योग्यरित्या असेल तसं त्या भागवत चतुश्लोकी भागवत समापन देतात अशी मुख्य इथल्या विस्तार जाऊन सांगेल कारण कसं म्हणून सांगणारे सप्ताहांतो समग्र जावशील तसं भागवत ऐकूचा जायला जलडे त्याचे मूल सार जावशील तसं चतुश्लोकी भागवत पुणे त्याचे पुरे पीठका सहित जाऊन ऐकू का म्हणून तसं एक दृष्टिकोनान करताना आणि भागवतांतो मुख्य जावशील तसं संदेश कसं तर परमात्मानाची ब्रह्मा उपदेश करताना साक्षात पुत्रा उपदेश करताना दाखवून दिला म्हणून कारणानं त्या मुख्य रीतीत सांगितलंय अशी सांगताना परीक्षिताक अनेक एक आश उठायली जेव्हा मग तू मस्त रीतीत सांगलाय अनेके मग खादी विषयाचरी अनेके तत्वज्ञान जाव का तर जाऊन तू मग अनेके या वंशवृक्ष इत्यादी काही सांग म्हणताना त्यांना शुकाचार्य परीक्षिताक अनुग्रह करते त्यांना सांगता जलरी ते खंची रीतीत सांगता म्हणून सांगले विधुराक आणि मैत्रेय आजचे संभाषण अज्ञान मुकावेल भागवत पडच दोडताय कळलं कशी शौनकाक सुताचार्यान प्रश्न करताना सुताचार्याने उत्तर दिलं तसं हागेलं शुकाचार्याने परीक्षिता सांगितलं तसं भागवत परीक्षिता शुकाचार्यान परीक्षिता खंची भागवत सांगितलंय परमात्मा ब्रह्मा उपदेश केलं भागवत दोडपर्यंत सांगितलंय ब्रह्म नारदा संवाद देताना त्यानं ब्रह्मानं नारदा सांगितलं त्या मग परमात्माला शेष सांगला म्हणून सांगेल भागवत त्या दोडपर्यंत उपदेश केला आत्त सूत आणि शौनकामध्ये तो शुकाचार्याने परीक्षिता येताना शुकाचार्याना आत्त विधुराल आणि मैत्रेयाल मध्ये जल संवाद जल भागवत आणि मुखांतर आमका ऐकूच्या मिळते त्यानं तो निमित्त शुकाचार्य वाका विदुराक आणि मैत्रेया कशी संबंध आहे त्यांनी कसं करताना मॅडम विधुर शिलो हस्तिनावती मंत्री जाऊन शिलो तो मैत्रेया लोट वचून त्याने भागवत केलं ऐकलं तर कसं संदर्भ येईल मग सांगताना त्याचा सांगता द्यूत क्रीडा वेळा द्यूते स्वधर्मे जितस्य साधू सत्यावलस्य बनागतस्य नयाचतोधाच म्हणजे द्यूत क्रीडा वेळा हे जल तसं अधर्म पडे का त्याचा विधुर सांगत की असल अधर्ममय जाऊन असेल तसं सभेत असल अधर्ममय जाऊन असेल तसं राज्यात आ महामंत्री जाऊन निराबना असल अधर्म तुम्ही करताना तू अंधू खाली दोळ्यांमंद म्हणले केलं नीतीने अंधू तुझ्याला म्हणून माक गोतला आशिलो आणि मी अण्ण म्हणून तुझ्या खंची एक प्रीती रीती कालना बेलाव ह्या नित्यान बोल तू केदन एक स्त्री ताजे पैसे चढ तुझे कुलवधू तुझे सुनती ताजे पैसे चढ एक साम्राज्य तसले काही जलरी तू खंची वस्त्रापहार करताना तू कसले रीती उल्लेनाशी बैसलो हेच तुम्ही गेले खंची एक यान गेलं या अधर्ममय जामशील तसंच बाबा हा वंगा परित्याग करता म्हणून सांगून विदुर बाईस तरके नतानि पुंसा अमृतायतानि राजो अनुमाने हत पुण्यलेशः तुम्ही कंतीरी तिरी केलं तसं नाना वितील धर्म कोरणशापुर या कोरणशापुर अजन तुम्ही पुण्याची लेश संपादन कोरणशापुर ज्याला आज एक तुम्ही कसं की एक स्त्री अपमान केलं की तजन तुम्ही सर्व पुण्य लेश नाश झाला ते मागची जलरी सांगतात सर्व हंगेल पुरे आयुष्य त्यानाची द्रौपदी वस्त्र तांतनाची त्यांचे सर्व आयुष्य गेले काही त्यांनी वीर्य इत्यादी सलवून त्यांचे रबलेच त्यांची एक साधं बाण मारले रीताने गेलेच त्यांची नंतर महाभारत युद्धात त्यांनी कसले पराक्रम दाखवचाना तसं परमात्मा त्याना त्यांना आयुष्य तांडून घेतला त्याचा निमित्त मात्र भगवद्गीताची तू खाली आता निमित्त मात्र जा त्यांना आयुष्य त्याना तांडून घेतला म्हणून भगवद्गीतेने सांगितलं होंगे जरा थोडी सांगितलं तशी सांगेल की सर्व केलं तसं पुण्य लेश आहे त्यांनी ठाण घेतला त्याचा ना तुम्ही बिणी कसलेले कोणाकाच आज यात महामंत्री सोनो किंवा अनेक पक्षावचून जेव्हा आम तेरा बोनो आम युद्ध करता नाही धक्का नाही कशी म्हणून सांगणार युधिष्ठिर होगो तर श्रावण जाण्यात या एक नाटक करून या बाहेर म्हणाले कोणाकाच मग या अधर्म पडे तरी प्रायश्चित करता म्हणून म्हणायला
तशें हांव खंयचे युद्धांत भाग घेना हें धनुष ओंगाची द्वारांतूची दवर हांव भायर सरता म्हूण सांगून त्या राज्या द्वारांतूची धनुष दवर न्हू तो भायर सरता आनी मस्त मनान गोंधळ करतना तो तीर्थयात्रे भायर सरता. तीर्थयात्रेन वतना कालेन तावत् यमुनामुपेत्य तत्रोद्धवं भागवतं ददर्श. ताका यमुना तीरारी काल संचार करताची थंय उद्धव दिसतना अत्यंत संतोष जातली. अत्यंत परम भागवत उद्धवान परमात्मा लोट बैसून तागेर विशयाचेर कितले तत्व आयकला म्हूण सांगून ते उद्धवाक गीत पळयतना कळटा कसर उद्धव तो उद्धव आपळयतना अत्यंत संतोष जाता विधुराक आनी गट्टी पटोवन धरते. आलिंग्य गूढम प्रणयेन अत्यंत भक्ती श्रद्धान्वित जावन उद्धवाक गट्टी पटोवन धरता आनी तेदाना निमगिता कश्यसाची पुरे हांव तीर्थयात्रेन करतना हांगा पावला बरलेल पुरे जन आनी कश्यसाची परमात्मा कश्यस परमात्माक पुरे जन हें करताचे परमात्मा कश्यस म्हळ्यार क्वेश्चना तात्पर्य कसं परमात्मा केन्नाय सुखारी असता ताका कसलें दुःख ना अमल ना ताका तसं निष्कर्मश जावन असेल तसं परमात्मा कश्यस म्हणून दिला तात्पर्य कशें म्हणटा अनुग्रह करता स्व परमात्मा पुरे नालवेरी परमात्मा अनुग्रह करचे म्हळ्यार कसं पुरे जन परमात्मा निकट सर्व काम करता असता म्हणून दिलं तशी धर्मारी पुरे चलता असताना कश्यस परमात्मा न्याय कश्यस म्हणून सांगतना जना उद्धव सांगतके कसं परमात्मा परंधामा पावला जावच्याक परमात्मा तेदन परंधामा पावन जाल्यार खंयची वर्तमान येताना निश्चय आशिल्ल्याक फुडेची सांगची क्रम आनी हे काळान परमात्मा परंधामा पावता म्हणून विषय ते उद्धव मुखार जावचे विषय तो आताची हाका विदुराक सांगता परमात्मा परंधामा पावला. परमात्मा चर्य चिंतन करतना अत्यंत कसं परमात्मा चर्य म्हणून दिसता तो एका लागी तागेर जन्म इत्यादी जावन मागीर आपास तुमचा वधा वेळारी थंय तागेर आवसूट मेळच्या वतना थंय तिगेर चरणारविंदा पडतकी आनी सांगतकी अम्मा म्हाका क्षम कर हांव तुगेल चेडूं जाव हांव तुका इतली पुरे कोरका आशिल्लें तुगेल सेव हांव कोरता आशिल्लो जाल्यार हांव इतली काळ दूर राबून तुगेल सेव करनाशिल्लो आपलो तशें हांव म्हाका क्षम कर म्हणून देव मागता. हें चिंतन केलें कितलें हास्यास्पद आसा. ताणी तरी तिगेल ओट राबनी तिगेल सेव करनी जाल्यार तिणें तें वांचू आशिल्लो तिगेल सर्व श्वास इत्यादी निरोधन करून सर्व हें करून नियमन करचें त्या परमात्मान ताणी केल्लें तसं सेव कोण करूं शक्यस. खंयची एक चंद्रान हावस बापसून कितली सेव करूं येता बैल्यान ताका उबान दवरून तागेल हात दोन चमकाची की तागेल तोंडाक घालची की इत्यादी पुरे करूं शक्यस. जाल्यार भितर राबून केन्ना एक म्हणणें आसा कसलें तोंडाक घाली येता गिळका तुंवयची तशी भितर थंय राबून तोंडाक घालची जायत हात दोन चमकाच जायत पुरे करूयात जे चमकूचे खाऊचे पिवचे हें पुरे तांणी कर जे परमात्मान कोण रीती तागेल हावस बापसून सेव केला म्हणून सांगलेली ताणी तांगेल बसकर खावयला की समजी भितर राबून कशी गिळका त्या रितीन गिळयला कशी पिवका तशी त्या रितीन पिवयला कशी चमकुका त्या रितीन चमकयला अशी प्रत्येक काम करून हांव तुगे कसलें करनी म्हणून सांगता कसं हास्यास्पद हें. तशी सर्व परमात्मा चर्य परमात्मा लोट विहार परमात्मान केलेलं तसं ते गोपलीला परमात्मान केलेलं तसं हें सर्व स्मरण करताना अत्यंत रोमांचन जाता म्हणून उद्धव सांगता. अनेके परमात्मा विषय ऐकू का म्हणून सांगून विदूर अनेके परमात्मा विषय निंगिता असते की आणि कसं जल सांग अशी निंगिता वतना तेदोना उद्धवा कळता कसं तुम्ही गेले की परमात्मा भागवत कथ निंगूच्या भायर सरला खाली तुका स्मरण करच्या खाली टिटबिट्स नाक तुका संपूर्ण कथ जाव का म्हणून तू भायर सरला तशें हांव न्हू तुका कसं जाव का तू अपेक्षेशील दिवच्याक निगेले बदल सामर्थ्यस म्हाका देवान उपदेश केला भागवता उपदेश केला हांव भागवत सांगच्या म्हाका सद्दत आसा जाल्यार म्हाका खंयची वेदव्यासाने आज्ञा दिल्या कसा आज्ञा दिल्या म्हणून सांगल्यार बदरिकाश्रमा वचुका आनी थंय राबून तूं ज्ञान प्रचार करता ते दोळे तूं करूं नाका शीद बदरिकाश्रमा वचून थंय राबून ज्ञान प्रचार करी म्हणून म्हाका आज्ञा दिल्या. तशें हांव न्हू आतां तुगेलें हें केलें थंय हांव देवान म्हाका दिल्लो आज्ञा उल्लंघन करतलें की गुरोर आज्ञा लंघय म्हळ्यार तत्वज्ञानाकच च्या पुरो जाल्यार गुरून खंयची योग्य रितीन ते उपदेश केला. म्हाका दिसता कसो म्हणून सांगल्यार तुका उपदेश करच्याक योग्य कोण म्हणून सांगल्यार मैत्री
तश जावनो देवान ताकू आज्ञे केल्या कसला म्हण सांगले होंग क्षेत्रात यमुनादी क्षेत्रांत तूर बोंतू उपदेश कर का मैत्रेयाक आदेश केला तश जावनो कंचकी उपदेश करची पुण्य त्या मैत्रेया असं म्हणली उद्धव कंचकी विदुराक मैत्रेया विषयाचेर सांगता तेदना विदुराके मस्त खुशी जाता तेदना यो सांगता तशेरी खैमच काम मैत्रेया क्या कोर काम संगनो उद्धवाले तगेले विराम निंगुनो वाक्यनाके तशेला मैत्रेयान मिळताना तगेल कारण ऐकूया म्हणता स्वभाव नाही सोदून वत्ते खै मैत्रेयसम ज्ञानम परम स्वात्मा हर प्रकाशम यदा योगीश्वर ईशरस्ते वक्तुम भगवन् नोहति यदि विष्णोर भक्त्या स्वमत्या चरन्ति म्हणून रीतीने उद्धवाले प्रार्थना करताना मैत्रेय उपदेश करता म्हणून सांगता तेदना शुकाचार्य सांगता अशी प्रत्येकडे शोधून बघताना एकडे मैत्रेय मिळताना विधुर निमित्ते कशी विधुराल प्रश्न पडया जीवाक केदनाई विधुर म्हणा कोण म्हणून सांगले यमधर्मराज पूरे जनाक पळोवन तांगेल चर्य पळोवन एक केदनाई तक एक रूटीन लाईफ शे तसं यमधर्मो तोची विधुर जावन येयलो तो मैत्रेया निंदिता नहीं जीवांगे या पळयले चर्य पळयले रे अत्यंत हास्यास्पद कसं नाही म्हणून सांगले सुखाय कर्माणि करोति लोकः न तै सुखं चान्यत् उपरमं वा विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः पूरे जन सुख जाव का म्हणून सांगून प्रत्येक काम करताच सुखाकोस्कर सर्वचर्य करताच आम्ही कसं करचे म्हणून सांगले आता आम्ही पुरे घोड्या मुखार सोन आम्ही सुख भोग्या म्हणून सांगून त्यांची दृष्टिकोनान करताना त्यांनी घोळता असताच ते तर काय घोळताची म्हणून सांगले ते विराम नाके उपरम ना कितली काय देतो तितली काय घोळचे आणि मुखार सोन आमकां सुख मिळतं वाजचे ना म्हणून या सेविंग्स करूया लास्ट आमगे आफ्टर रिटायरमेंट आम्ही एन्जॉय करूया रिटायरमेंट जे तरी कितली पुरे असनो खंयची एका जरी इन्वेस्ट करून आणि मुखार सोन हे करूया आम्ही तशी हा खंयची रीती उपरम ना तशी घोळचे सुखाकोस्कर म्हणून घोळचे जाल्यार नाकी जाल्यार सुख अनुभवसिनाच सुख उद्देश आसा पुरे जगात सुख जावपाक म्हणल्यार कारण आसा जाल्यार कोणाय सुख तांकां कोणाक प्राप्त जायना ಕೆಲವು जन बुद्धंत असतात कसं काय म्हणून सांगले रे एक कालानंतर तांणी बैसून योग्य रीतीर आम्ही ऐशाराम्य रिजीवन करचे आणि घोळना म्हणून बेसतात जाल्यार लागून तांचे एक अनारोग्य ती हिंगा येतात काही ताणी केलेलं सेविंग्स पुरे आपास डॉक्टरांनी म्हणून खर्च मत ते जाण कसं हे पुरे करताना आपास तांते जाल्यार सुख मेळ्ळें ना दुःखाना जीवन खंयची योग्य रीतीर ताणें दीस रात्री न्हीद पूर्ण केलेलं तसं नाईट शिफ्ट की ह्या की म्हणून सांगून देहा या मटा दंडन दिव त्या केलेल्या कडे मागीर आपास भोगचे अशे तेन्ना आपास दुःख भोगचे आपास त्यान कसं सुख देहा खंयची योग्य रीतीर स्वास्थ्य पळयल्यार मात्र न्हू अंत्यकाल पर्यंत असता केदांची ताकद असं म्हणून सांगून कशे जाय तशे रफ्यूज केल्यार ते हाका कडेन अंत्यकाला मागीर आपास वचून खंयचे वखद आनी यांची खावका त्यान आपास दुःखाची तसं नाही या दुःखमय जावन अशें तसं जिवनांतू असताची जाल्यार पुरे जनां करता ह्यान सुख जावका म्हणस सुख नाका म्हणून कोणें सांगनाच तर सुखाकोस्कर कोणें प्रयत्न करता नाच म्हणून तसं विषय सुखाकोस्कर प्रयत्न करता जाल्यार कसं करता म्हणून सांगले रे तेदाना परमात्मा कथन करता परमात्मा वाचन करता हे जन्मान तू संसारात तू सुख मेळचे लेश मात्र त्यानंतर जाल्यार दुःख मिश्रित जावन मेळचे होंगाचे हांव खंयचे रीतीर सुख अनुभवसीत म्हणून शक्य ना तशें हांव त्या परमात्मा विषयाचेर श्रवण करूनची ताचेन सुख इत्यादी मेळका तशें त्या परमात्मा विषयाचेर म्हाका उपदेश करी म्हणून सांग परमात्मा विषयाचेर उपदेश करी म्हणटना तेदना विचित्र जावन परमात्माचेर सांगता कशी परमात्मानी या जगतची सृष्टी केली सगळे परमात्मा रबिल्बी परमात्मा रबतना ताणें सुरवेक अव्यक्त तत्व पळयले अव्यक्त तत्वान करताना थंय प्रेरण करून ताचें महत्तत्व केलें महत्तत्वाक ब्रह्माक तागे शरीर रुपारी त्या दिवन हे महत्तत्व तू अभिमान करता तू या नियंत्रण करता म्हणून ताका जबाबदार दिली तदनंतर महत्तत्वान करताना अहंकार तत्व केलें बुद्धी तत्व केलें बुद्धी तत्व करून थंय सरस्वती सांगलें तू या नियंत्रण करता आणि या मुखार तू चला सुका म्हणून सांगलें तदनंतर बुद्धी तत्वानंतर अहंकार तत्व केले अहंकार तत्वाक रुद्राक सांगले तू या नियंत्रण करता अशी कोणते तरी पंचेंद्रिय पंचमहाभूत पंचतन्मात्रा इत्यादी पुरे नियंत्रण
सर्जन करून परमात्मू तांक तुम्ही हे तत्वात नियंत्रण करा म्हणून सांगून सर्व तत्वमय जावनशील प्रपंच निर्माण करता. हे पुरे जगताना नाना रीती देवतांक त्या नियंत्रणाक पुरे जनाक तो सांगता. तेदना ती देवता जन्म जाताना त्यांनी पुरे जे नियंत्रण राखता की पळया देवतांगे स्वरूप कशी परमात्मा तांका जन्म दिली पुढले यो आमका जन्म मेळना हंग आता गंमत करचे हे करचे म्हणून तसं स्वभाव नाही. त्याला परमात्मा दिसता तेदना नदास्म देव परमा पदारविंद प्रसन्नता पत्रय मोह तापत्रय उपशमात्र यन्मूलकेत यतयो अंजसोरु संसार दुःखम बहिर उच्छिपंती. परमात्मा तू थोड नमस्कार तू कशस तुगे पदारविंद तुगे चरणारविंदार नमस्कार करताच. तू कशस कोणकी तुगे चरणारी प्रपन्नता पत्रय कोणकी तुका प्रपन्न जावन असताची कोणकी तुक नमस्कार करताची तांगे सर्व तापत्रय हरण करतल तू. तुगे खंची प्रत्येक सर्जनेक तुगे शक्तीची प्रधान जावन असता यन्मूलकेता यतयो अंजसोर तुगे उद्देश करताना सर्व यतीश्वर जलरी तुगे उद्देशाना सर्व कर्म इत्यादी त्यांनी समर्पण करताची. तसल्या संसार दुःखांती जलरी तर पुरे बाहेर काढूक तू समर्थ जावन अस तसल तू आमचं सर्जन केला. तसल्या तू वयम सत्य मुखाय दर्थे बभूविताम आत्मवा करमामि किंते त्वं न चक्षुः परिदेहि शक्ता देवक्रियार्थे यनुग्रहेण. तू आमका आदेश कर आम्ही कसं कोरता हे विषयाचे तू आदेश कर. तू कसं सांगता त्या आम्ही कोरच्या सिद्धसाची उत्तम स्वरूप कळता. तांगेल जन्मा दोकून जन्म क्षणा दोकून तांगेल कसं लाय म्हणून सांगले संसारात आमगेल हद्दे घेऊन कसं जाव का तांची गोष्ट तांगेल प्रयत्न मिगेल जीवना कशी सार्थक कोरका मिगेल जीवना उद्देश कसलो मिगेल जीवन खंचान करताना योग्य रीतीने चलता त्यांची हांव कोरका म्हणून तसं एक चिंतना तांगेल्या जन्मा दोकून प्रारंभ जाता. आमका आमगेल जीवन लक्ष्य आमगे सगळे जीवन जाल्यार आमगेल जीवन लक्ष्य कसं म्हणून कळना. आम्ही कोण म्हणाल कळना आमगेल कसं म्हणून कळना जीवन लक्ष्य कसं म्हणून वता हे आमगेल परिस्थिती जनडी देवतांगेल स्वरूप अशें आसता. ताचे नंतर तुमका देवतांक तो सांगता की मुखार सोनू ब्रह्म येता ब्रह्माला दुखून आपास तुमका जन्म जाता तेदन ब्रह्म तुमका नियंत्रण कोण सांगता तुम कस कसं कोरका म्हणून सांगून मंडळी गिरी परमात्मा उपदेश करता. तदनंतर अपास ब्रह्म परमात्मा ब्रह्मा सृष्टी येता ब्रह्मा सृष्टी येतरी ब्रह्म परमात्मा ध्यान करता. हे परमात्मा तू अनंत वीर्य अनंत ज्ञान अनंत ओजस इत्यादी तुगेलच तू म्हाका आजी का सृष्टी केल्या हांव कसं कोरता म्हणून सांग. जनांना संतोष जावन परमात्मो ताका कसं करता म्हणून सगळे प्रत्यक्ष जाव तू या जगत्या सर्जन करी मंडळी सांगता. सांगिलेची ब्रह्माक आता कोणाकी एक देवान आज्ञा दिले कसं करचे प्रारंभ करचे न्हू जाल्यारी ब्रह्माचर्य पळया ताका जीवोत्तम मनुष्य हे पुरे परमात्माला आदेश देतात. आपास तो कसं करता म्हणून सांगले 1000 वर्ष पर्यंत आपास तपस्या करते. तसं तपश्चर्या करताना तर ब्रह्म कसं करता म्हणून सांगले आपास परमात्मा साक्षात्कार देता. साक्षात्कार देताना खंची या रीतीने विश्व सर्जन जाव का त्या विश्वारी ते अवयव जाऊन परमात्मा रबला तेदन पळयताना ब्रह्मा कळता तिची रीतीने कोरका सर्जन तकाची सगळे या प्रजा सर्जन कोरका म्हणून उद्देशान करताना ब्रह्म नाना रीतीने जगत सर्जन करून प्रारंभ करताना ते मुख्य जावन सुरवेक तो सनक सनंदन सनत कुमारान सर्जन करता. 4 ब्रह्मकुमारान सर्जन करता. 4 ब्रह्मकुमारान सर्जन केली फुडले त्यांनी पळयताच अयो कसं कोरका नाही तुम्ही योग्य रीतीने आणि मुखारसून प्रजा इत्यादी उत्पन्न जाव का आमक या प्रजा दिवासन आमक कसले नाका आमक कसं जाव का म्हणून सांगल्यारी परमात्मा ज्ञान कोरका तशें जावन आम्ही संन्यास जावनच तशी ब्रह्मचार्यादारभ्यूत आम्ही संन्यास तसं योग्य ब्रह्मचर्य घेऊन आमक खंयचे रीतीने या ग्रहस्थ नाका आम खंयचे रीतीने चेडू नाका या नाका आम्ही योग्य रीतीने आम्ही ब्रह्मचर्य संपादन करू तांका नावच कुमार म्हणून नाव कुमार म्हणाल नाव कसं लाय म्हणून अर्थ करून घ्या. मस्त जण कुमारा पूजा कुमारी पूजा इत्यादी करतात. कुमार म्हणाल तू कसं कुमार म्हणाल तू कसं म्हणून सांगले कुत्सित हा मार हा येन सहा ते कुमारा कोण मार म्हणून सांगले
काम म्हणत पण की कामदेवस तसं मन्मथाक पण की जय पावून घेतला म्हळ्यार मन्मथा वश कोण नाचकी खंयचे रीतीर तांगेला काम वासन नाकी शुद्ध जावन नशेल तसं चारित्र्यस की तांक कुमार म्हणून सांगचे तसले हानी ब्रह्मकुमार म्हणून तांका नाव सनक सनंदन सनत कुमारांक तसले 4 जन सनक सनंदन सनत सुजात सनत कुमार अशी 4 जनांक ब्रह्मकुमार म्हणून नाव तसले ब्रह्मकुमार त्यांनी योग्य जावन असेल तसले ब्रह्मचर्यारी आम्ही जीवन करतात म्हणून सांगतात ब्रह्मा काही मातून सुरजल अयो हा प्रजा सर्जन एक हांग सृष्टी केल्यार हानी ब्रह्मचर्या राखता म्हणून सांगतात प्रजा सर्जन कसं करचें तदनंतर अपास तो एक संकल्प करून अपास करतना थंय रुद्रदेवा महारुद्राक सर्जन करते महारुद्रा सर्जन करताना ऐन भितर कसले ज्ञान आतिले जोर रडतली रडताची म्हाका कसं स्थान हांव कसं कोरता म्हूण सांगताची जोर रडतली ते पळयतना यो सांगतके ब्रह्मो तू खंयचे रितीर तू कसं स्थान तू कसं ज्ञान कोरता तर पुणे हांव सांगता तू खंयची कारणां रडतास यस्मात् रोदिशेत तस्मात् रुद्रेति अभिधीयते तुगे नाव कसं लाय म्हणून गेला ना तू रडतास देखून सुलभ तशें हांव तुका रुद्र म्हूण नाव इतले न्ही मुखार सुन जाल्यार कळटा मुख्य रितीर रुद्र म्हणजे केवळ रडता आशिल्लो देखून मात्र रुद्र न्ही मुख्य जावन त्या परमात्मा नरसिंहाल उपासक बा तुमगे इष्टदेव ओम आशिल्लो तसो नरसिंह तसं नरसिंहाल उपासक कोण रुद्राक अनेक नाव कसं म्हणून सांगले तीन दोळ ते रुद्राक तसं त्रिनेत्र रुद्र कसं लायक म्हणून सांगले त्या नरसिंहाल उपासन करतात मुख्य जावन 3 दोळ नरसिंहाक त्र्यक्षम त्र्यक्ष त्या परमा नरसिंहाल विवरण करताना कसं म्हणतात त्र्यक्षम 3 दोळ धरलो पिनाक पाणी पिनाक धरलो कोण सर्व एक नरसिंहाल तसं नरसिंहाल कशी उपासन केलेलं कोण रुद्राक कसं केलेलं हे 3 दोळ येईल नरसिंहाल उपासन केलेलं कोण रुद्राक पिनाक धरलं पिनाक धरावर रुद्र कसं लायक पिनाक धरलं तसं नरसिंहाल उपासन केलेलं गणपतीक सोंडील कसं लायक भितर राबील तसं विश्वंभराल चिंतन केलेलं कोण विश्वंभराल विवरण येता 21 तोंड घेता का तांतू मध्ये तोंड हस्तीच की असं चिंतन केलेलं कोण 21 संख्ये गणपती ताका प्रीतीच कंचे म्हणून सांगा 21 कसं लायक तागेला आराध्य जावन असेल तसं विश्वंभराक 21 तोंड तागेल तोंड कशी म्हणून सांगले गणपती तोंड हस्ती तोंड कसं लायक विश्वंभराक हस्ती तोंड अशी विश्वंभराल उपासन करताना गणपती तागेल बापसून नरसिंहाल उपासन केलं तसं उग्र रुद्र रूपात त्या परमात्मा उपासन केलं देखून ताका रुद्र म्हणून अनेक नाव तशी केवळ ह्या एक प्रसंगाने करतात कशी योग्य जावन असेल तसं सुरवरेण्याल नाव ताक अनवर्थ जावन नसता म्हणून दाखोवच्याक मात्र महाभागवतान सांगितले शिवाय तांकां एक सानपण दाखोवच्यानी आजी तामगे नावच तुमगे नाव राघवेन रघुकुलांशान नाव गेला ना जाल्यार राघवेन म्हणून नाव तितलेच राघवस्य इंद्र हा राघवेंद्र बदल सांगता राघव म्हणून सांगा रघुकुल संबंधी मिगेल वंश रघुकुल नाही तांत येईल तसं राय नाही तांत येईल राय कोण रघुकुला येईल राय कोण रामचंद्र ताचे नाव त्या राघवेंद्र त्या नाव आम्ही उच्चारणे काढता म्हणल्याक राघवेंद्र म्हणून नाव शिवाय मिगेल नामाक आणि माक पळोवचें गेल्यार तसो संबंध आसना जळ्यारी उत्तम आंगेल नाव कसली असता देवतांगेल नाव असता मुख्य जावन परमात्मा नाव असता या वाच्य जावन असेल तसं नाव अनवर्थ म्हणतात तसं नाव तांगेल आमगेल पुरे खाली सांगते ती खाली एक रीती एक टर्मोलॉजी म्हणतात एक टर्म दिवन काम म्हणल्यार खंयचे एक व्यवहार करच्या रक्तना एक कसले एक हे करतात एज्यूम इट एज एक्स म्हणून खंयचे एक रीती करता कशी तशीची हाका जीवा कसं व्यवहार करता राघवेंद्र म्हणून व्यवहार करा म्हणून सांगून नाव दवरलं आणि नामस्मरण करताना त्या परमात्मा चिंतन येऊन म्हणल्यार परमात्मा नाव दवरचे तितलेच आज एक जाल्यार एक विचित्र चर्या आपल्या हे योग्य नाही आज एक कसं अपूर्व जावन असेल तसं नाव दवर का कोणेही ऐकनातील तसं नाव दवर का म्हणून सांगून कसं अर्थ ते एक आतिक कसं पडचे कसं एक इंटरनेटावर सर्च करचे तांतू कसं की रीती परमात्मा विवरण हे आगेल नाव के हे कृष्णाल नाव के हे आगेल नाव के ओंग असेल ऋषील नाव के ते तुम्ही ऐकलं ना तुमका अनुसंधान येतो आपल्याला ना पुढे परमात्मा लेची तुम्ही अत्यंत प्रसिद्ध जावन असेल नाव दवरच परमात्मा नाव आणि मस्त एक अपूर्व जावन नवे नाव दवर नाशिलेच कसं नाव आपयताना परमात्मा लुड घासता तसले नाव दवरच आपास विंगड कसं एक नाव दवर नाशिलेच गंगा आदी तीर्था नाव
लक्ष्मी नाव हे पुरे दवरचे चलांग गेल्यार देवालय नाव दवरचे कारण कसं उडगास करताना तांगे नाव आपयतना ते देवाल उडगास येवो म्हणून तशी योग्य रीतीने त्या परमात्मा उडगास येऊ का म्हणलेला तशी नाव दवरचे सांगोळी विषय कसलो रुद्र म्हणून नाव दवरलेला आहे तू खंयची कारणां रडतास की तशानो तुका यदरोधी सुरेश्रेष्ठ सोद्वेग इव बालकः ततस्त्वम् अभिधास्यन्ति नाम्ना रुद्रेति प्रजाः तशानो तुका आजी रुद्र रुद्र म्हणून तुका आपयताची तुका मस्त स्थान घे रुद्राक खंय पुढे पळोवका महादेवाक खंय पुढे पळोवका म्हणून सांगले हृदय इंद्रियाणि असुः व्योम वायुः अग्निः जलम मही सूर्यश्चंद्रस्तपश्चैव स्थानानि एकादशानि भो तुका इकडे स्थान हृदयांतू तुका पळयत इंद्रियांतू तुका पळयत म्हणारी हृदया भितर राबून नियंत्रण करचे सामर्थ्य रुद्रास इंद्रिया भितर राबून नियंत्रण करचे सामर्थ्य रुद्रास तशी असुः म्हणून सांगल्यार संपत्तांत तू अस आकाशांत तू अस वायूंत तू अस अग्नींत तू अस जलांत तू अस पृथ्वींत तू अस सूर्यांत अस चंद्रांत अस तपस्यांत अस मुख्य जाम अशी तू नाना एकादश स्थान तू परिकल्पना करून दिला ते पुरे तू सुभद्र जाऊन राब म्हणून सांगता आणि प्रजा सर्जन कोरका जल प्रजा सर्जन करे रुद्र प्रजा सर्जन कोरका म्हणून सांगले तागेल्या गण रूपारीच असेल तसले भूत सर्जन इत्यादी करता वतके हे पळयताना ब्रह्मापास भय गेली यो पळयले असेल एक भूत सर्जन सृष्टी करता हे पळयले हे पुरे संहाराक कारण जाले विश्व संहाराक कसे कारणीभूत जावन असेल तसले प्रजा यो आता सर्जन कोण घालतास असले म्हणल्यार सृष्टी जावची पुढे संहार जावं तसले परिस्थिती येतली तशें जावन तो रुद्रा सांगतके तू केलं भारी चांग सर्जन मस्त केलं तू आणि मुखार सुन तप आतिष्ठ भद्रन्ते सर्वभूत सुखावहम तपस्येव यथा पूर्वं सृष्ट्वा विश्वमिदं भवान तू आणि मुखार सुन एक काम करी तू प्रजा सर्जन केलं पूर तू तप आचरण करी तपस्यान करताना खंयच्या तप कोरका मुखार सुन जेवचे तसं सर्व विश्वाक सुख जाव का म्हणून तसं उद्देशान करताना तू तपश्चर्या आचरण करी म्हणून सांगून त्या तपान करताना सर्व जनाक संतोष जावो म्हणून रीतीरी तो सांगता हाची नंतर ब्रह्माल पंचकी अंगंगा दुकुनो या सप्तर्षील सर्जन जाता तसं मरीची अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु भृकुः वसिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः तशी ह्या 10 जनाले सर्जन जाता एक एक अवयवा दुकुन उत्संगा दुकुनो बाहू दुकुनो नाभी दुकुनो नाना अंगा दुकुनो एक एक विशेश्वरांगे सर्जन जाता हांगे जलरी तांगे जलरी म्हणताच आम्ही सर्व प्रजा सर्जन करू शक्य सची जलरी आमका पण एक बायल जाव तू कंची मग परमात्मा अनुग्रहान करताना केवळ तू परिकल्पना करताना जाता जला अनिमुखार जाव का जला तस जाय ना मिथुन सृष्टीचे अनिमुखार जावचे तस जावनो अनिमुखारचे परिकल्पना करच्या का आमक जाव का जल साधन इत्यादी जाव का म्हणून सर्व ऋषीश्वर ते ब्रह्मा तदना ब्रह्मो तगे अंतु दोन्ही भाग कोण दोन्ही जीव ते उत्पन्नता के एक स्वयंभू अनेक शतरूपा हंगेलंदकोट मुखार जावचे सर्व सृष्टी हे स्वयंभू मनुल्या आणि शतरूपा देवी हुंगदुकुन सूर कोरनो मन्वंतर प्रजापत्य इत्यादी कंचकी आमगेल कंचकी भूत इत्यादी निर्माणस हे हुंगदुकुन सर्जल तसले स्वयंभू मनु तशी शतरूपादी हंगेल दुकुन ऐल दुकुन आज एक जलरी आमगेल पुरे शरीराक नाव कसले म्हणून सांगले काय म्हणून सांगतात शरीराक अनेक नाव कसले म्हणून सांगले कायम कायव्यूह इत्यादी सांगते कसले म्हणून सांगले त्या परमात्मा दुकुन याके केन आयते इति कायः त्या परमा क म्हणून सांगले ब्रह्म चतुर्मुख ब्रह्माक अनेक नाव कसले कम ब्रह्मा सुखपूर्ण शिल्लकुन तका जीवोत्तम जल दुकुनो तका ब्रह्माक क म्हणून नाव तगेल दुकुन आयती तगेल दुकुन ऐल दुकुन ताणी विभाजन करून या कंची उत्पन्न केलं दुकुनो ऐल दुकुन ऐल दुकुन सर्व हक्का काय म्हणून नाव तसले तस्य स्वरूपम भूत वेदा यत् कायम अभिधीय अभिचक्षते यत्र तत्र पुमांसो भूत मनुस्वायं स्वराट स्त्रीया असी आसीत तच्छतरूपा महिष्या महात्मनः तशी दोन्ही एक पुरुष असेल तसं स्वयंभू म्हणून स्त्री असेल तसल्या शतरूपा देवी तंगे नांदकुन करताना आकुतिः देवहूतिश्च प्रसूतिश्च सत्तमा आकुतिं रुचये प्रादात् कर्दमायतमा मध्यमा दक्षाय आदात् प्रसूतिं वै आपूर्तिं जगत् तीन दुकुल
तांकां जलल तसल कोणा म्हणून सांगले रे तीन चर्यो दोग दिन चल तीन चर्यो कोणा म्हणून सांगले रे आहुती प्रसूती आणि देवहूती मागीर दोग दिन चर्यो कोणा म्हणून सांगले रे प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी हंगेल पंचकेक वंशावळीन करतना त्या आहुतीक खंयची तरी आहुतीक रुचिक प्रजापतीक देवहूतीक कर्दम प्रजापतीक मागीर प्रसूतीक दक्षाक दिवन तांणी वाडेकोट दक्ष प्रजापती कोण थंय कोण संतान इत्यादी दिवचे अंचाण प्रियव्रत आणि उत्तानपादाल कोण परवेल भुवादी संतान इत्यादी घेवन मुखारी हे विश्वसर्जन इत्यादी जावचे अशी विशिष्ट जावन आशिल्ली तसले विश्वसर्जन जातना होंगा परमात्माले खंयची अनुग्रह तांगेले वयर जावता ताजे नसना आजीक आमी खंयची जगत पळयताची तसर या जगत या विषयाचे आजीक आमी खंय आसच हे मुख्य जावन भागवतान कसले उपदेश करता आसा म्हणून सांगलेली देवान आमकां खंयची रीती अनुग्रह केला त्या पुढच्या हें केलं हाजे वयरी अनेक एक मध्ये एक काण येता कशी म्हणून सांगलेली पुरे सर्जन केले की इतले सर्जन जाता रे आत्ता ह्यो निमगीत की ब्रह्माले हांव आतां प्रारंभ करता प्रारंभ कोरता जाल्यार म्हाका खंयचे रीतीन महीतड नाकवा राबच्या स्थान नाकवा भूंय नाकवा भूंयेन करतना आनी मुखारसून खंय प्रजे राबोय का खंय हांव तूं आमकां पुरे सामर्थ्य देवाल अनुग्रहाक मेळ्ळें जाल्यार मुखारसून जाल्यार एक आधार शक्ती नाकवा भूंय भूंय असनो म्हण सांगलें भूंय आसवय जाल्यार प्रलय सागरा मुळगेलाय तसर भूंयक आपास तिगेर खंयची कक्षे हाड राबो का जाल्यार परिस्थिती आसा तशें हांव न्हू तूं म्हाका योग्य रीतीन हें करता हांव कितली जाता तितली उद्दा पिवच्या पळय प्रलय सागरात ते कितले म्हण पिवच्या जाता अनंत आसता ताका परमात्माने येवका म्हणून ब्रह्माले की स्वयंभुवा म्हणून प्रार्थना करतली तशी त्या ब्रह्माले प्रार्थना करतना ब्रह्म त्या परमात्माले चिंतन करतना ना साधूकून ताका लंका दोकून अंगुष्ठ मात्र आशिल्लो तसो तो परमात्मा सुरवे भायर येतली भायर येयलो क्षणान करतना गज मात्रार येवन राबतली पळयले रे सुकर रूप वराह रूप परमात्मा दिसता आदिवराह तसले आदिवराह हें जावन तेदना थंय परमात्मा कसो करता म्हणून सांगले रे तागेले दाडे नासतना ते सगळे भूंय उबारन तो आपास कक्षे दोर पळयता तेदना हिरण्याक्षरान दोन पण जन्म जाता स्पष्ट जावन समजून घेवपाक गेलेले वराह रूपारी दोन पण परमात्मा जन्म आसा वा अवतार आसा हिरण्याक्षाले दोन पंथा जन्म आसा एक जन्म केदना म्हणून सांगले रे आदि रूपान तूं केवल असुर हिरण्याक्ष तसले असुरा जन्म जावन थंय ताणें बाद दिवन तेदना परमात्मान ताका संहार करचे एक जाले अनेक खंयची जय विजयाल हाजेन करतना थंय विजयान खंयची अवतार घेतना थंय आपास ह्यो असुर आनी विजय दोग जन जीवान ओट्ट जावन थंय आपास हिरण्याक्ष आसता तसले हे दोन पंथा हिरण्याक्ष तर दोन्ही पंथा वराह रूप परमात्मानाची तांकां संहार करचे दोन्ही पंथ जाल्यार तो कक्षा रोखून पाडोवच्या पळयता दोन्ही पंथ पाडयता त्या आपास परमात्मा दवर तशी आपास कक्षेचो आपास दवर का म्हणटना तेदना हिरण्याक्षेत्रा येता हिरण्याक्षेत्रा येतना देव सांगतले तुगेले हांव युद्ध करता 1 मिनिट राव हे पृथ्वीक एक कडेन दवरया तदनंतर युद्ध करूया तदनंतर कोण विंगत पळय तांणी तांगेले रितीन करवची म्हळ्यार दाखयता देव खंयची पदार्थाक वचून युद्ध करतात ते सुरवे संरक्षण कोण दवरनाटे खंयची रीती राती खंयची एक रांदे वाडच्या वतना हांव वाडची की तूं वाडची की म्हूण सांगून मध्ये आशिल्ले तसले ते बालदी दोन तांडून ते रांदे तोगो पाडत नाही तशी ते पृथ्वी एक कडेन दवरता तदनंतर आमगे युद्ध जावो म्हूण सांगून लीला जाल जावन खंयची एक रीती क्रीड करताची ते हिरण्याक्षालो परमात्मा युद्ध करतली कडेरी हागेले योग्य तितलेची म्हूण समजून घेवन त्या हिरण्याक्षाक आदि हिरण्याक्षाक तागेले दाडे नासतना तो पोंकून जीवशी मारता ताजे नासतना थंय तागेले जीवन थंय समापन जाता आपास पृथ्वी वरून थंय स्थानार दवरून तेदना ब्रह्माक सांगता आनी मुखार सोडून स्वयंभू म्हणून सांग योग्य रीतीन तागेले सृष्टी इत्यादी जोवो म्हणून परमात्मा वराह रूपी परमात्मा अनुग्रह कर तागेले वराह रूपी परमात्मा सांगताच रोम रोमान तू वेद इत्यादी सर्व शिल्प सल्प परमात्मा एक रोमान परमात्मा कशी हे प्रलयामृत हे प्रलयामृत परमात्मा कशी म्हणून सांगे रे रोमकूपान बैसतके हे खंयची प्रलय उद्दा म्हाका पिवन सरोसा जायनी
तसल प्रलय उद्दा परमात्मा एक रोमक उपांते बसलेली त्या पूर्ण जायना तसल तो परमात्मा विचित्र आहे ताक सगळे एक करू येऊ का अजवेरी ज्ञानवरेने सांगता की कसं म्हणून सांगले परमात्मा ब्रह्मा नासा दुखून कसं लाईल म्हणून सांगले आम्ही परमात्मा साक्षात्कार करच्या आम्ही परमात्मा ध्यान करच्या आम्ही परमात्मा पावच्या कितली कष्ट सर तितले कष्ट ब्रह्मा नाके उन्नत प्रार्थिता अशेष संसाधकम पंची मलगड्या निमगेला पुरे दिवच्या बार सलल तशी श्वास उसे तितली सुलभ रीतीने जवच्या एक वराह रूप शुक्र रूप तुम्ही अर्थ कोण घेऊया कशी त्यांचे एक स्वरूप असता जलरी अंगुष्ठ मात्र करताना नशील तसल्या पंचेरी कष्ट नातील्या ना साधू पण बाहेर झाल्या तिथल्या सुलभेरी ब्रह्मा तो परमात्मा अनुग्रह तिथल्या शिवाय ते जीवोत्तम जावं असेल तसं ब्रह्मा योग्यच कसं आहे असं आहे विचित्र जावं असेल तसं आहे परमात्मा आजी का मी भोवताची आजी का मी विहार करताची एक कडेन खंयची एक प्रवाह जेवच्या पुरो एक कडेन जो गुंडू पुसलो कसले एक गेले अरे आमको भोंच्या कितली कष्ट आहेत म्हणून कळता तुम्ही पहिले विवरण करताना सांगल्या आम्ही मग रोड नातीला आम्ही कितली की कष्ट करून रोड या इत्यादी केल्या तसलरी मग ही खंयची रीती भुंचे कितले क आमका प्रजा सर्जनेक आमगे खंयची व्यापाराक कितली भुंचे गत्य तशी आहे असं आहे खंयची परमात्मा अनुग्रहान केवळ लीला झाले खंयची रीती कष्ट नातीले ते सगळे भूमी ताणे प्रलय सागराला उद्धार कर आमगेल गोस्कर आमगेल साधने गोस्कर दिला तसं ते परमात्मा चिंतन कर आमगे जीवन यथारूपारी भागवत जाऊ तशी त्या परमात्मा संबंधी जाऊ तशी तशीची ऐकलं चल राह घटने करताना जलरे योग्य रीतीने आमगेला पुष्टी इत्यादी जाव त्या परमात्मा अनुग्रहाने ते निरंतर आमगेला रक्षित तशी परमात्माला प्रार्थना कर श्री कृष्णार्पणमस्तु.